सर्वांना ख्रिस्ती अभिवादन। प्रभु की अनुग्रह है कि प्रभु ने और भी एक पुनरुत्थान का पवित्र दिन हमको दान दिया आणि देवाची कृपा आहे की अजून एक पवित्र पुनरुत्थानाचा दिवस प्रभूने आपल्याला दान दिला। कई प्रकार का प्रतिकूल के बीच में भी कम से कम इस जीवन प्लेटफॉर्म में होकर के हमें आपस में देख करके मिल करके अपने अपने घरों में रह करके प्रभु का महिमा करने के लिए प्रभु ने हमें अवसर दिया। आणि पुष्कळ प्रकारच्या प्रतिकूल अवस्थेमध्ये राहत असताना सुद्धा अशा प्रकारे या झूम प्लॅटफॉर्मच्या द्वारे आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये येण्याकरता प्रभूने आपल्याला सहाय्य केलं। हमें प्रभु कितना प्यार करता है आणि प्रभु आपल्यावर किती प्रेम करतो। हमें भी ये परखना है कि मैं प्रभु को कितना प्यार करता हूं। आपण सुद्धा हे पारखायचंय की आपण प्रभूवर किती प्रेम करतो। आपको मालूम है ये जो कोरोना का पीरियड, ये कोविड-19 एक्चुअली बोलेगा तो प्रभु का जन के लिए भी एक परख था, एक परीक्षा था। आणि हा जो कोरोनाचा काळ जो आहे तो पवित्र लोकांसाठी एक परीक्षेचा काळ होता। है ना, इस पे मालूम पड़ता है कि कितना ओरिजिनल विश्वासी है। आणि याच्यामध्ये समजतं की खरे विश्वासू किती आहे। आज भी इतने लोग मतलब बहुत लोगों ने इस लॉकडाउन पीरियड में आत्मीय जीवन में बहुत उन्नति पाया आणि या लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा पुष्कळ लोकांनी खूप आत्मिक उन्नती प्राप्त केली। उन्होंने समय को प्रभु की महिमा के लिए सही इस्तेमाल किया आणि त्यांनी वेळेचा देवाच्या गौरवाकरता उपयोग केला। ज्यादा प्रभु का वचन पढ़ करके ध्यान करने में, उस वचन के अनुसार अपने जीवन को परखने के लिए और प्रार्थना जीवन बिताने के लिए और भी पवित्रता में सिद्धता में बढ़ने के लिए आत्मीय जीवन में उन्नति पाने का कारण हुआ। आणि त्यांनी जास्त वचन वाचण्यामध्ये आणि वचनाच्या अनुसार आपलं जीवन आहे का नाही हे पडताळण्याकरता, प्रार्थनेकरता आत्मिक जीवनामध्ये अधिक जास्त उन्नती प्राप्त करण्याचं त्यांच्यासाठी कारण झालं। परंतु बहुत से लोगों ने समय को सही इस्तेमाल नहीं किया आणि पुष्कळ लोकांनी वेळेचा सदुपयोग केला नाही। उन लोग मतलब इतना अच्छा अवसर प्रभु बनाकर देने के बावजूद भी प्रभु का वचन पढ़ने के प्रति, ध्यान करने के प्रति, प्रार्थना जीवन बिताने के प्रति, एक सच्चा पवित्र जीवन बिताने के प्रति उत्साही नहीं रहा। आणि एवढा वेळ मिळालेला असताना सुद्धा प्रार्थना करण्यामध्ये, वचन वाचण्यामध्ये आणि वचनामध्ये अधिक जास्त वाढण्याकरता ते एवढे उत्साही राहिले नाही। प्रियो, ये जीवन में जो भी प्रभु के लोग हैं उनके जीवन में शोधना या परख या परीक्षा होता ही है। आणि जे प्रभूचे लोक आहे या जीवनामध्ये त्यांच्या परीक्षा ह्या होतच राहतात। जब याकूब पत्र लिखने के टाइम पर याकूब का पत्र पहला अध्याय का 2-3 वचन में ऐसा हम पढ़ता है आणि याकोबाचं पत्र त्याचा पहिला अध्याय त्याच्या 2 आणि 3 वचनामध्ये आपण अशा प्रकारे वाचतो। हे मेरे भाइयों, जब तुम नाना प्रकार की परीक्षा में पड़ो तो इसको पूरे आनंद की बात समझो, यह जानकर कि तुम्हारे विश्वास के परखे जाने से धीरज उत्पन्न होता है। देखिए, हमारे जीवन में नाना प्रकार की परीक्षा, आपको मालूम है कि नाना प्रकार की परीक्षा क्यों प्रभु अनुमति देता है? क्योंकि प्रभु अनुमति देते बिना कोई परीक्षा नहीं आता, परंतु हमारा धीरज को परखने के लिए या उस धीरज में और भी हम मजबूत होने के लिए प्रभु ये अनुमति देता है। आणि प्रभू परवानगी न देता आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची परीक्षा येत नाहीये, पण आपल्या जीवनामध्ये परीक्षा काय येते की जेणेकरून त्या परीक्षेमुळे आपल्यामध्ये धीर निर्माण व्हावा। एक बात जरूर जानना, आणि एक गोष्ट निश्चितच जाना, मतलब 1 रुपया को 2 पक्षी और 2 रुपया को 5 पक्षी, उसमें एक एक्स्ट्रा मिलता है, वो भी गिरता है तो प्रभु जानता है, ऐसा नहीं, प्रभु मानता है, मानते बिना नहीं गिरता। आणि 1 रुपयाला 2 पक्षी आणि 2 रुपयाला 5 पक्षी म्हणजे 2 रुपयाच्या मध्ये अजून एक पक्षी एक्स्ट्रा मिळतो आणि तो जरी खाली पडला तरी प्रभू जाणतो असं नाही, तर प्रभू ते मानतो। प्रभु मानना चाहिए आणि प्रभूला ते मान्य राहिला पाहिजे। प्रभु मानते बिना हमारे जीवन में कुछ भी नहीं होता। आणि प्रभूने मान्य केल्याखेरीज आपल्या जीवनामध्ये काहीच होत नाही। आज इस समय में हमको कितना प्रभु हमारे जीवन में अनुमति दे करके उन्नति पाने के लिए, हम अनंत काल में सम्मान पाने के लिए प्रभु कई मतलब कुछ कार्रवाई हमारे जीवन में करता है। आणि आपल्याला आत्मिक जीवनामध्ये उन्नती प्राप्त करण्याकरता प्रभु पुष्कळ गोष्टी आपल्या जीवनामध्ये येण्याकरता अनुमती किंवा परवानगी देत राहतो। हो, हमारे जीवन में आने वाला कोई भी अवस्था में आप डरना नहीं, डगमगाना नहीं। आणि आपल्या जीवनामध्ये येणाऱ्या कुठल्याही अवस्थेला आपण घाबरून जायची गरज नाही। आज भी पवित्र लोगों के लिए प्रभु ने मुझे एक संदेश दिया है। आजही प्रभूच्या लोकांकरता प्रभूने मला एक संदेश दिला आहे। उस संदेश की आधार में हम लोग पढ़ेंगे गलातियों का पत्री 3 अध्याय का 26 से 29 तक का वचन। गलातियों का पत्री 3 अध्याय
उसका 26 से 29 तक का वचन। गलातीकाराचं पत्र त्याचा 3रा अध्याय 26 ते 29 पर्यंतचं वचन. क्योंकि तुम सब उस विश्वास के द्वारा जो मसीह यीशु पर है परमेश्वर की संतान हो, और तुम में से जितनों ने मसीह में बपतिस्मा लिया है उन्होंने मसीह को पहन लिया है। अब न कोई यहूदी रहा न यूनानी, न कोई दास न स्वतंत्र, न कोई नर न नारी, न क्योंकि तुम सब मसीह यीशु में एक हो। और यदि तुम मसीह के हो तो अब्राहम के वंश और प्रतिज्ञा के अनुसार वारिस भी हो। आज का ये संदेश का शीर्षक रहेगा हम सब एक। आणि आजच्या ह्या मननाचा शीर्षक राहील की आपण सगळे एक. बहुत सुंदर और बहुत गहरी बात है। बहुत प्रार्थना के साथ पवित्र आत्मा की अगुवाई में रहेगा तो ये बात हमारे जीवन के लिए, हमारे आत्मिक उन्नति के लिए बहुत बड़ा कारण बनेगा. आणि आपण खूप प्रार्थनापूर्वक राहिलो तर निश्चितच आजचा हा जो संदेश आहे तो आपल्या करता खूप आत्मिक जीवनामध्ये वाढ होण्याचं कारण होईल. हमें मालूम है कि आज हम लोग जितने लोग इस मीटिंग में अभी एकत्रित है, हम अनेक लोग भिन्न भिन्न प्रकार का लोग हैं. आणि आपण सर्व वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहोत. हमारा सबका आयु एक नहीं, आणि आपल्या सगळ्यांचा आयुष्य एकच नाहीये. हमारा एक ही परिवार से नहीं, आपण एकाच परिवारामधून नाहीये. हमारा मतलब जो एजुकेशन एक बराबर नहीं, आणि आपलं जे शिक्षण आहे ते सर्वांचं एकसारखं नाहीये. हमारा जो मतलब धन की अवस्था एक बराबर नहीं, आणि आपल्याकडे असणारी जी धन संपत्ती आहे ती सगळ्यांकडे सारखीच नाहीये. हम सभी लोग एक ही भाषा बोलने वाला नहीं, आपण सर्व लोक एकच भाषा बोलणारे नाही. हमारा हाइट में, वेट में, हमारा कलर में, सभी बातों में फर्क है. आणि आपल्या वजनामध्ये, आपल्या उंचीमध्ये, आपल्या रंगामध्ये सगळ्यामध्ये फरक आहे. है ना. हम सब लोग टीचर्स नहीं, आणि आपण सगळेच लोक शिक्षक नाहीये, लेकिन टीचर लोग है. आणि आपण शिक्षक आहोत. हम सब लोग नर्स नहीं, आणि आपण सर्व नर्स नाहीये, लेकिन नर्स है. आणि नर्स आहे. हम सब लोग इंजीनियर नहीं, आणि आपण सर्व इंजिनियर नाही, लेकिन इंजीनियर भी है. पण इंजिनियर पण आहे. बोले हम कई तरह का, कई लेवल में कार्य करने वाला और कई अवस्था के लोग हैं. आणि वेगवेगळ्या प्रकारे काम करणारे, वेगवेगळ्या अवस्थेमध्ये राहणारे आपण लोक आहोत. परंतु मैं यहाँ पर मसीह में जो लोग हैं, जो कि सबके लिए एक ही बराबर है, उस बातों के बारे में आज आपको बताने जा रहा हूँ. आणि ख्रिस्तामध्ये जे लोक आहेत ते सगळे लोक सगळ्या गोष्टीमध्ये एक आहे, या संबंधाने मी आज सांगणार आहे. बहुत ध्यान से सुनना, लक्ष देऊन ऐका. क्योंकि जो भी हमारा आवाज सुन रहा है, जो मसीह में है, जो उद्धार पाए हैं, उन सब के बारे में हम सब लोग कुछ बातों में एक समान है, एक सा है, वो बात आपको बताने जा रहा हूँ. आणि जे माझा आवाज ऐकत आहात त्यांनी एक गोष्ट निश्चितच लक्षात घ्या की काही गोष्टीमध्ये आपण एक आहोत किंवा एक सारखे आहोत. हाँ, तो ये बात बहुत हमारे लिए बहुत हमारा आनंद प्रदान करने वाला बात है कि हम सभी पवित्र लोग जो भी प्रभु में बुलाहट पाया है, उद्धार पाया है, हम सब लोग एक है. आणि ज्यांचं कोणाचं तारण झालेलं आहे, प्रभूपासून पाचारण प्राप्त झालेलं आहे, ते आपण सर्व लोक एक आहोत. तो इस हमने पढ़ा हुआ इस वचन आधारित होकर के मैं कुछ बात आपको याद देना चाहूंगा. आणि वचनाच्या आधारावर काही गोष्टी मी तुम्हाला आठवण करून देईन. कुछ बाहर से भी बात आएगा, आणि त्याच्या बाहेरूनही काही गोष्टी लेकिन येतील. बहुत प्रार्थना के साथ हम इस विषय को जानने के लिए हमारे प्रभु की उपस्थिति में प्रार्थना के साथ रहे. आणि खूप प्रार्थनेपूर्वक हा विषय जाणण्याकरता आपण प्रभूच्या उपस्थितीमध्ये राहा. मैं सबसे पहले आपको ये बात बताना चाहूंगा, उसका 26 वचन जो हमने अभी आधार के लिए पढ़ा था, गलातियों 3 अध्याय का 26 वचन. गलातीकाराचं पत्र 3रा अध्याय त्याचं 26 वचन. क्योंकि तुम सब उस विश्वास के द्वारा जो मसीह यीशु पर है परमेश्वर की संतान हो. देखिए वहां पर आपने देखा होगा, तुम सब वो सब शब्द बहुत महत्वपूर्ण है. आणि तुम्ही सर्व हा जो शब्द आहे तो महत्वपूर्ण आहे. है ना. तुम सब जो भी प्रभु यीशु मसीह में विश्वास किया है वो परमेश्वर का संतान है. आणि ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे ते देवाचे पुत्र आहे. आपको विश्वास है कि आपने प्रभु यीशु पर विश्वास किया है. आणि तुम्हाला जर विश्वास आहे की तुम्ही प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला आहे, आप कौन है?
तुम्ही कोण आहात आप परमेश्वर का संतान है। आणि तुम्ही देवाचे पुत्र आहात मतलब हमें सुनने वाला, हम सुनाने वाला, हम सब लोग कौन है? आणि आपल्याला ऐकणारे आणि सांगणारे हे आपण सर्व कोण आहोत? हम परमेश्वर की संतान। आपण देवाचे पुत्र आहोत। वो कितना बड़ा पदवी है प्रियो, आणि प्रियानो केवढं मोठं पद आहे। है ना। परमेश्वर का वचन बाइबल कहता है कि प्रभु यीशु मसीह पर विश्वास करने के द्वारा विश्वास किया हुआ सब लोग, विश्वास किया हुआ 40% नहीं, 50% नहीं, 60% नहीं, 90% नहीं, 99% नहीं, 100% हम प्रभु का मतलब संतान है। आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणारे त्याच्यापैकी 40% नाही, 50% नाही, 60% नाही, तर 100% लोक आपण देवाचे पुत्र आहोत। मतलब प्रभु यीशु में विश्वास करने के बाद में हो सकता है मैं भी ऐसा मतलब प्रभु का जन बना होगा, ऐसा डाउट करने का बात है ही नहीं। आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्यानंतर अशा प्रकारची शंका करण्याची गरज नाही की मी सुद्धा देवाचा पुत्र झालो असेल। जिनको भी ये अनुग्रह मिला है प्रभु यीशु मसीह पर विश्वास करने का, तो प्रभु का वचन कहता है कि वो परमेश्वर का संतान है। आणि ज्याला कोणावर ही कृपा झालेली आहे की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवण्याची, तो देवाचा पुत्र झालेला आहे। क्योंकि प्रभु ने ये अधिकार हमें दिया है। कारण प्रभूने हा अधिकार आपल्याला दिलेला आहे। आपको याद होगा यूहन्ना का सुसमाचार उसके पहला अध्याय का 12 और 13 वचन में लिखा है। आणि योहान सुसमाचार त्याचा पहिला अध्याय त्याच्या 12 आणि 13 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, परंतु जिन्होंने उसे ग्रहण किया उसने उन्हें परमेश्वर की संतान होने का अधिकार दिया, अर्थात उन्हें जो उसके नाम पर विश्वास रखते हैं। ये किसके बारे में बोलता है? आणि हे कोणा संबंधाने म्हटलेलं आहे? है ना, उस पर विश्वास करने का मतलब प्रभु यीशु मसीह पर विश्वास करना। आणि त्याच्यावर विश्वास ठेवणं म्हणजे प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं। वो व्यक्ति जब विश्वास एक प्रभु का दान है आणि विश्वास एक प्रभूचं दान आहे, और उस दान के अनुसार जब प्रभु यीशु पर विश्वास करते हैं, आणि त्या दानाच्या अनुसार आपण ज्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो, स्वर्ग उन्हें परमेश्वर का संतान होने का अधिकार देता है। आणि स्वर्ग त्यांना परमेश्वराचे पुत्र होण्याचा अधिकार देतो। कितना बड़ी बात है। आणि केवढी मोठी गोष्ट आहे। अभी एक बात को यहाँ पर मैं आपको थोड़ा गहराई में समझाना चाहूंगा। आणि एक गोष्ट या ठिकाणी मी गहनतेमध्ये समजून सांगू इच्छितो। यीशु मसीह में विश्वास करने के लिए विश्वास के वचन सुनना चाहिए। आणि प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वास करण्याकरता विश्वासाचं वचन ऐकायला पाहिजे। ये विश्वास कैसे आएगा? आणि विश्वास कसा येईल? है ना, मतलब उसका 13 वचन पढ़ने से पहले मैं वो वचन पढ़ना चाहूंगा, रोमियो 10 अध्याय का 17 वचन। आणि रोमकराचं पत्र त्याचा 10 अध्याय त्याचं 17 वचन। अर्थात विश्वास सुनने से और सुनना मसीह के वचन से होता है। हाँ, देखा विश्वास कैसे मिलेगा? आणि विश्वास कसा मिळेल? जिन्होंने प्रभु यीशु मसीह की सुसंदेश सुना। आणि ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताची सुवार्ता ऐकली। अभी सुना कैसे? आणि कसं ऐकणार? देखो, प्रभु ने एक जन को आपके पास भेजा, आणि एका व्यक्तीला प्रभूने तुमच्याकडे पाठवलं। कितना अनमोल बात है ना। आणि किती अनमोल गोष्ट आहे। उसी मतलब रोमियो 10 का 14 से 17 तक पढ़ने के टाइम पर लिखा है कि कोई मतलब सुने बिना विश्वास कैसे करेगा, कोई सुनाए बिना कैसे सुनेगा, कोई भेजे बिना कौन सुनाएगा। तो इसका मतलब क्या है कि प्रभु की ओर से ये काम हुआ। आणि तेच रोमकराचं पत्र त्याचा 10 अध्याय 14 ते 17 मध्ये आपण अशा प्रकारे वाचतो की जर कोणी सांगितलं नाही तर कोणी ऐकणार कस काय, आणि जर कोणी पाठवलंच नाही तर मग कोणी जाणार कस काय। आणि अशा प्रकारे ऐकल्याच्या द्वारे आपल्याला विश्वास होत राहतो। एक बात आप जानना है कि प्रभु जिसको प्रभु ने अनादिकाल में चुना है उसके पास प्रभु ये संदेश भेजता है। आणि ज्याला अनादिकालासाठी निवडलेलं आहे त्याच्याकडे प्रभु आपला संदेश पाठवतो। और यूहन्ना 10 का 27 में लिखा है, मेरी बेटी मेरी वाणी सुनेगा, मेरे पीछे बोलेगा। आणि योहान त्याचा 10 अध्याय त्याच्या 27 वचनामध्ये म्हटलेलं आहे की माझी मेंढरे माझे वाणी ऐकतील आणि मला अनुसरतील। अगर हम प्रभु का है तो प्रभु का वचन जरूर सुनेगा। आणि आपण जर प्रभूचे आहोत तर प्रभू निश्चितच आपलं ऐकेल। प्रभु का वचन वो व्यक्ति जरूर सुनेगा और प्रभु को ग्रहण करेगा। आणि तो व्यक्ती निश्चितच प्रभूचं वचन ऐकेल आणि प्रभूचा स्वीकार करेल। यूहन्ना 8 अध्याय का 47 वचन में भी हम पढ़ता है। आणि योहान 8 अध्याय त्याच्या 47 वचनामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे वाचतो। प्रभु का जन है तो वचन सुनेगा, प्रभु का नहीं है तो वो नहीं सुनेगा, नहीं मानेगा।
आणि एखादा व्यक्ती जर प्रभूचा आहे तर निश्चितच तो प्रभूच्या वचनाचा स्वीकार करेल आणि जर तो व्यक्ती प्रभूचा नाहीये तर तो प्रभूच्या वचनाचा स्वीकार करणार नाही. मैं सारे वचनों को नहीं पढ़ा रहा हूँ क्योंकि समय बचाने के लिए। आणि सगळे वचन वाचत नाहीये वेळ वाचवण्याकरता. मैं एक बात आपको बताना एक चाहूंगा, गोष्ट सांगू इच्छितो. मानो एक व्यक्ति प्रभु यीशु में विश्वास करना है तो इसमें भी प्रभु का अनुग्रह चाहिए। आणि एखाद्या व्यक्तीने प्रभूवर जर विश्वास करायचा आहे तर त्याच्यावर देवाची कृपा राहायला वो पाहिजे. सारा प्रबंध प्रभु करता है आणि ती सगळी योजना प्रभू करतो. है ना। जब दूसरा कुरिन्थी 6 अध्याय का दूसरा वचन में लिखा है, दुसरे करंदीकराचं पत्र त्याचा 6 अध्याय आणि त्याच्या दुसऱ्या वचनामध्ये असं लिहिलंय कि ये अभी उद्धार का दिन और अभी उद्धार का समय है। आणि आता तो तारणाचा दिवस आणि आता ती तारणाची वेळ आहे. हाँ, वो क्लियर मानो प्रभु ने बनाकर तैयार करके देने वाला समय। आणि प्रभूने एकदम तयार करून दिलेली ती वेळ आहे. तो इसको मानो एक व्यक्ति परमेश्वर का संतान मानो कहा जाना है तो उसका पाप क्षमा या उद्धार होना चाहिए। आणि एखाद्या व्यक्तीचं तारण व्हायचंय तर त्याला त्याचा पापांची क्षमा किंवा त्याचं तारण जे आहे ते व्हायला पाहिजे. तो प्रभु यीशु मसीह पर विश्वास किया हुआ व्यक्ति को आणि प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेल्या व्यक्तीला पाप क्षमा दे करके स्वर्ग अंगीकार करता है। आणि पाप क्षमा देऊन स्वर्ग त्याचा स्वीकार करतो. एक प्रकार बोलेगा तो वो उद्धार पाया व्यक्ति को यीशु मसीह मिल गया या प्रभु या परमेश्वर मिल गया। आणि तारण प्राप्त झालेल्या व्यक्तीला प्रभू येशू ख्रिस्त भेटला प्रभु के साथ अभी वो संगति में आ गया आणि प्रभू सोबत तो आता सहभागितेमध्ये आला. उससे पहले हमारा अवस्था क्या था, आणि त्याच्या अगोदर आपली अवस्था काय होती. है ना। एफेसियन 2:1 में लिखा है, आणि इफिसकराचं पत्र त्याचा दुसरा अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये लिहिलंय, हम पाप और अतिक्रम के कारण मरे हुए थे। आणि पाप आणि अतिक्रमण याच्यामुळे आपण मेलेलो हम होतो मरे हुए अवस्थे थे। आणि आपण मेलेल्या अवस्थेमध्ये होतो. ये मरा हुआ अवस्था किसको बताता है, आणि ही मेलेली अवस्था कोणाला दाखवते. हम प्रभु से दूर थे। आपण प्रभूपासून दूर होतो. जब मनुष्य पाप किया आणि ज्या वेळेला मनुष्याने पाप केलं उसी समय में वो आत्मिक जीवन में मतलब मृत्यू का अनुभव आया। वो मृत्यू के अनुभव किसको बताता है, वो परमेश्वर से दूर हो गया। आणि मग त्या वेळेला त्याच्या जीवनामध्ये आत्मिक मरणाची अवस्था आली. ती आत्मिक मरणाची अवस्था काय दाखवते, देवापासून दूर जाणं. हाँ, मृत्यू का अर्थ प्रभु से दूर जाना। आणि मरणाचा अर्थ देवापासून दूर जाणं. तो इसका वो व्यक्ति अभी प्रभु के साथ संपर्क में नहीं आ सकता। आणि मग तो व्यक्ती प्रभू सोबत कुठल्या प्रकारच्या संपर्कात येऊ शकत तो नाही. आज एक प्रकार हम जन्म से हम पाप में जन्मा और पाप में जीवन बिताया, लेकिन प्रभु के अनुग्रह से हमें सुसमाचार सुनने के लिए मौका मिला और हमारा नया जन्म हो गया। आणि आपण पापामध्ये जन्मलो आणि पापामध्ये जीवन जगलो, पण देवाच्या कृपेने आपल्याला सुवार्ता ऐकण्याची संधी मिळाली आणि प्रभूवर विश्वास करण्याची संधी मिळाली. इस प्रभु का अनुग्रह के लिए हम प्रभु को कितना धन्यवाद देना आणि चाहिए। या देवाच्या कृपेसाठी आपण देवाला किती धन्यवाद द्यायला पाहिजे. प्रभु ने अपने दासों को भेज करके हमको प्रभु का सत्य वचन सुनाया। आणि प्रभूने आपले दास पाठवून प्रभूचं सत्य वचन आपल्याला सांगितलं. इस सच्चाई पर विश्वास करने के लिए प्रभु ने हमें कृपा दिया। आणि या सत्यावर विश्वास ठेवण्यासाठी प्रभूने आपल्यावर कृपा केली. कितना बड़ा धन्य, हम लोग कितना धन्यवान लोग हैं। आणि आपण किती खरोखर धन्यवादित लोक आहोत. यदि प्रभु की कृपा दृष्टि हम पर नहीं पड़ने से हम कभी उद्धार नहीं पाना था। आणि देवाची कृपा दृष्टी आपल्यावर झाली नसती तर आपलं तारण होणं शक्य नव्हतं. क्योंकि हम जन्म से पापी थे, पापी। कारण जन्माचेच आपण पापी होतो. हम मृत्यु के लिए नियुक्त थे आपण मरणाकरता नियुक्त और होतो हम परमेश्वर रहित लोग थे। आणि देवा विरहित असे आपण लोक हम होतो. प्रभु से कभी भी बातें नहीं कर सकते थे। आणि प्रभूशी आपण कधी बोलू शकत हम नव्हतो. प्रभु के निकट नहीं जा सकते आणि थे। प्रभूच्या जवळ आपण जाऊ शकत नव्हतो. क्यों, हम एक प्रकार बोलेगा तो हम श्रापित लोग थे। आणि एक प्रकारे सांगायचं झालं तर आपण श्रापित लोक हम होतो. नरक के लिए नियुक्त थे। आणि नरकाकरता आपण नेमलेले लोक होतो. है ना। पहला यूहन्ना 3:8 में लिखा है कि जो पाप करता है वो शैतान की संतान है बोलता है। आणि पहिलं योहान 3 अध्याय त्याच्या 8 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जो कोणी पाप करतो तो सैतानाचा पुत्र आहे. देखा, इसका मतलब हम शैतान की संतान होकर के जी रहे थे। आणि याचा अर्थ आपण सैतानाचे पुत्र होऊन जगत होतो. अभी शैतान का संतान कहाँ जाएगा, आणि जे सैतानाचे पुत्र आहेत ते कुठे जातील. है ना। जब मत्ती उसके 25 अध्याय का 41 वचन में लिखा है, मग ते त्याचा 25 अध्याय त्याच्या 41 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. शैतान और उनका दूतों के लिए तैयार किया हुआ उस आग में उन लोगों को भेजता है जो शैतान की बातों मानता है। आणि सैतान आणि त्याच्या दूतांना त्या अग्नीमध्ये पाठवलं जातं की जो कोणी सैतानाचा ऐकतो. Praise the Lord। Praise the Lord. प्रियो, हम सिर्फ उस नरक की मतलब नरक में जाने वाला और नरक के लिए नियुक्त लोग थे। आणि आपण नरकाकरता नियुक्त असे होतो. परंतु पण
प्रभु का अनुग्रह से देवाच्या कृपेने हमारा उद्धार हुआ। आपलं तारण झालं उद्धार होने का मतलब आणि तारण होणं याचा अर्थ हमें पाप क्षमा मिला। आपल्याला पापांची क्षमा मिळाली। पाप क्षमा पाने का अर्थ पाप क्षमा प्राप्त करणं याचा अर्थ हमें परमेश्वर मिल गया। आपल्याला परमेश्वर भेटला परमेश्वर मिलने का अर्थ आणि परमेश्वर भेटणं याचा अर्थ हम स्वर्गीय घर का अवकाशी या अंग बन गए। आणि स्वर्गीय घराण्याचे आपण वारिसदार झालो। हमारा नया जन्म हो गया। आपला नवा जन्म झाला। प्रभु यीशु मसीह को एक व्यक्ति जब ग्रहण करता आणि है ज्या वेळेला एखादा व्यक्ति प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार करतो उस समय में एक जन्म होता है। आणि त्या वेळेला एक जन्म होतो। वही बात जो हमने पढ़कर रुका था यूहन्ना का सुसमाचार 5 अध्याय का 13 वचन में, आणि योहान सुसमाचार त्याचा पहिला अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये उनके बारे में लिखा है। आणि त्यांच्या संबंधाने असं लिहिलंय, वे न तो लहू से न शरीर की इच्छा से न मनुष्य की इच्छा से परंतु परमेश्वर से उत्पन्न हुए हैं। देखिए वे लोग परमेश्वर से उत्पन्न हुआ या परमेश्वर से नया जन्म पाया। आणि त्या लोकांचा देवाकडून नवा जन्म झाला। कैसे झाला? आणि कसा झाला? परमेश्वर की इच्छा से। आणि देवाच्या इच्छेने। इसमें कोई मनुष्य की इच्छा नहीं। आणि याच्यामध्ये कुठल्या प्रकारे मनुष्याची इच्छा नाही। ये सब जानने के टाइम पर प्रभु की इच्छा से मुझे प्रभु में एक नया जन्म मिला। आणि देवाच्या इच्छेने देवामध्ये माझा एक नवा जन्म झाला। भैया शैतान की बेटा अभी परमेश्वर का बेटा बन गया। आणि जो शैतानाचा पुत्र आहे तो देवाचा पुत्र झाला। ओ कितना धन्य बात है। आणि खरोखर किती धन्य गोष्ट आहे। जो भी हमें सुन रहा है मैं आप सबके लिए प्रभु को धन्यवाद देता हूं कि आपके जीवन में प्रभु यीशु मसीह पर विश्वास करके परमेश्वर का संतान होने के लिए प्रभु ने कृपा दी। आणि जे कोणी मला ऐकत आहे त्यांनी गोष्ट समजून घ्या की तुम्ही आपल्या जीवनामध्ये शैतानाच्या पुत्रापासून देवाचे पुत्र होण्याचा करता तुमच्यावर कृपा झालेली आहे। ती कशामुळे? तर प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवल्याच्या द्वारे। अगर हमें कोई जो प्रभु को ग्रहण नहीं किया, प्रभु पर विश्वास नहीं किया, मैं ऐसे लोगों से भी विनती करता हूं आप ही ये अवसर में प्रभु यीशु पर विश्वास करके मतलब प्रभु का बेटा बनने के लिए अपने आप को समर्पण करें। आणि आतापर्यंत ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नाहीये, आता माझं ऐकत असताना मी तुम्हाला विनंती करू इच्छितो की तुम्ही सुद्धा प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा आणि देवाचे पुत्र व्हा। भैया ये एक मतलब एक अनुभव है बात। आणि प्रियानो हा एक अनुभव आहे। आप एकदम एक नया सृष्टि बन जाता है। आणि तुम्ही एकदम नवीन उत्पत्ति होता। आप प्रभु यीशु मसीह में हो जाता है और प्रभु का बेटा बन जाता है। प्रभु का वचन में लिखा है कि 2 कुरिन्थी 5 अध्याय का 17 वचन में, यदि जो कोई मसीह यीशु में वो नया सृष्टि है, नया उत्पत्ति है, पुराना बातें बीत गया, देखो सब कुछ नया बन गया। आणि 2 करंथीकराचं पत्र त्याचा 5 अध्याय त्याच्या 17 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की जो कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे तो एक नवीन उत्पत्ति आहे, जुने ते होऊन गेले, पहा आता सर्व काही नवीन झाले। ये कितना हमारे लिए कितना श्रेष्ठ बात आणि आपल्याकरता किती श्रेष्ठ गोष्ट आहे ना। हम अंधकार में थे, हम वो ज्योति में आए। आणि आपण अंधकारामध्ये होतो, आता आपण प्रकाशामध्ये आलो। हम पापी होकर के मतलब परमेश्वर की सजा के योग्य थे, पर अभी धर्मी होकर के प्रभु का आशीष की बारिश बन गया। आणि आपण पापी होतो आणि आपण नरकासाठी योग्य होतो, पण आता आपण आशीर्वादाचे पात्र झालेलो हम आहोत। मृत्यु की दिशा में था, अभी हम जीवन की दिशा में। आणि आपण मरणाच्या अवस्थेमध्ये होतो, आता आपण जीवनाच्या अवस्थेमध्ये हम आहोत। निराशा में था, पर अभी आशा से भर गया है। आणि अगोदर आपण निराशेमध्ये होतो, पण आता आपण आशेने भरलेला आहोत। कितना धन्यवाद है। खरोखर किती धन्य गोष्ट आज आहे। हमें प्रभु के साथ बहुत बड़ा एक गहरा नाता है, क्योंकि वो हमारा पिता बन गया। आणि प्रभू सोबत आपले खूप मोठे संबंध आहे, कारण की तो आता आपला पिता झाला, बाप झाला। इसलिए होगा यूहन्ना का पहला पत्री 3 अध्याय का पहला वचन में यूहन्ना कहता है, आणि म्हणून योहानाचं पहिलं पत्र त्याचा 3 अध्याय त्याच्या पहिल्या वचनामध्ये योहान अशा प्रकारे म्हणतो, देखो पिता ने हमसे कैसा प्रेम किया है कि हम परमेश्वर की संतान कहलाए और हम थे भी। क्या सुंदर शब्द है प्रयोग। मतलब देखो परमेश्वर का संतान कहलाए। आणि बघा की देवाने आपल्यावर किती मोठं प्रेम केलं की आपण देवाचे पुत्र म्हणलं जावं। भैया हम ऐसा है, आणि आपण तसे आहोतही, उसमें डाउट नहीं। याच्यामध्ये शंका नाही। जिन्होंने भी प्रभु यीशु पर विश्वास किया, आणि ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला, प्रभु का वचन कहता है कि वो परमेश्वर का संतान है। आणि देवाचं वचन सांगतं की ते देवाचे पुत्र आहे। ये बहुत धन्यवाद है। आणि खरोखर ही खूप धन्य गोष्ट आहे। परमेश्वर की संतान है तो जरूर वो परमेश्वर को परमेश्वर परमेश्वर नहीं बोलता, अब्बा पिता कहता है। आणि मग देवाचे जर पुत्र आहे तर मग तो देवाला परमेश्वर परमेश्वर असा आवाज नाही देत, तर तो अब्बा पिता म्हणून हाक मारतो। गलातियों का पत्र उसकी 4 अध्याय का 6 वचन कहता है। गलातीकराचं पत्र त्याचा 4 अध्याय त्याचं 6 वचन, और तुम जो पुत्र हो
इसलिए परमेश्वर ने अपने पुत्र की आत्मा को जो है अब्बा है पिता कहकर पुकारते हैं हमारे हृदय में भेजा है। देखा, हमें प्रभु ने अब्बा पिता कहने वाला पुत्रत्व की आत्मा को, प्रभु यीशु मसीह की आत्मा को हमारे हृदय में भेजा है। आणि अब्बा पिता म्हणणारी हा पुत्रत्वाचा आत्मा प्रभूने आपल्यामध्ये टाकलेला आहे. हम लोग प्रभु का संतान है, आपण प्रभूचे पुत्र आहोत प्रभु की आत्मा हमारे में है। आणि देवाचा आत्मा आपल्यामध्ये आहे. आपको मालूम है रोमी 8:9 में लिखा है, जिसमें मसीह की आत्मा नहीं वो मसीह के जन नहीं। आणि रोमकराचं पत्र 8 अध्याय त्याच्या 9 वचनामध्ये असं लिहिलेलं आहे की ज्याच्यामध्ये ख्रिस्ताचा आत्मा नाही तो ख्रिस्ताचा नाही. तो इसका मतलब परमेश्वर का संतान होने के लिए क्या योग्यता चाहिए? आणि देवाचे पुत्र होण्याकरता काय योग्यता पाहिजे? मतलब MA पास होना चाहिए, आणि त्याच्याकरता MA पास असलं पाहिजे का? BA पास होना चाहिए, BA पास असलं पाहिजे का? डिग्री पाना चाहिए, आणि कुठल्या प्रकारची पदवी प्राप्त असायला पाहिजे का? ऐसे क्या? असं आहे का? नहीं प्रियो, नाही प्रियांनो. दुनिया का कोई भी क्वालिफिकेशन का जरूरत नहीं। आणि जगाच्या कुठल्याही प्रकारच्या पात्रतेची गरज नाही. वो स्कूल में गया ही नहीं होगा, आणि तो शाळेतही गेला नसेल उनको पढ़ना लिखना नहीं आता आणि होगा, त्याला वाचायला लिहायला येत नसेल. पर एक ही बात करना है, आणि एकच गोष्ट पाहिजे, प्रभु का वचन सुनकर के प्रभु यीशु मसीह पर विश्वास करना। विश्वास, प्रभु यीशु मसीह पर सिर्फ विश्वास करना, और आपका कुछ भी योग्यता की जरूरत नहीं। आप कितना कठोर पापी भी क्यों ना हो, प्रभु यीशु मसीह पर विश्वास किया है तो आप परमेश्वर का संतान बन जाता है। आणि तुम्ही कितीही कठोर पापी असू द्या, फक्त आणि फक्त तुम्हाला एवढंच करायचं आहे की प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवायचा आहे आणि मग त्याच वेळेला तुम्ही देवाचे पुत्र व्हाल. क्या धन्यवाद है। आणि खरोखर किती धन्य गोष्ट ना आहे. दुनिया में कोई भी व्यक्ति को चुनता है तो वो लोगों की योग्यता देखता है। आणि एखाद्या जगामध्ये एखाद्या व्यक्तीला निवडतात तर त्यावेळेला त्याची योग्यता तपासली जाते. यो हमारे लिए कुछ योग्यता की जरूरत आणि नहीं। आपल्याला कुठल्या प्रकारच्या योग्यतेची गरज नाहीये. हमें सिर्फ सुसमाचार सुन करके प्रभु यीशु मसीह पर विश्वास करना काफी है। आणि आपण सुवार्ता ऐकून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवणं पुरेसं आहे. प्रियो, जब हम प्रभु यीशु पर विश्वास करते हैं, आणि प्रियानो, ज्या वेळेला आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो वो एक ही पिता का संतान बन जाता है। आणि मग ते एकाच बापाचं लेकरे होऊन जातात. इतना ही हजारों लाखों करोड़ों लोगों ने प्रभु यीशु पर विश्वास किया, वो सभी लोग परमेश्वर का संतान है। आणि मग हजारो लाखो करोडो लोकांनी, जेवढ्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला ती सगळीच्या सगळी देवाची पुत्र झाली. एक ही पिता से जन्मा हुआ लोग हैं। आणि एकाच बापापासून जन्मलेली ती मुलं आहेत. वो सब लोग भाई बहन लोग हैं। आणि मग ते सगळे लोक भाऊ बहीण आहेत. इतना सुंदर बात है। आणि खरोखर किती सुंदर गोष्ट आहे. आप देखिए, आप अपने अपने घर में बैठा है, लेकिन हम सब लोग कौन है? आणि आपण आपल्या आपल्या घरामध्ये बसलो पण आपण सगळी कोण आहोत? परमेश्वर का संतान आणि देवाचे पुत्र. क्या ये ज्ञान कभी भी आपका जीवन में कार्य किया है? आणि हे ज्ञान आपल्या जीवनामध्ये कधी कार्य केलेलं आहे का? प्रियो, अगर इस बात का समझ अगर हमारे में नहीं है तो वो जीवन कितना बिगड़ जाएगा। आणि या गोष्टीची समज जर आपल्यामध्ये नाही तर मग ते जीवन किती बिघडून जाईल. फिर ये सच्चाई को गहराई में समझना पड़ेगा। आणि हे जे सत्य आहे ते गहनतेने समजून घ्या. हम सब लोग जो उद्धार पाया है, हम सब लोग भाई भाई है। आणि आपण सगळे लोक ज्यांचं तारण झालेलं आहे ते आपण भाऊ भाऊ आहोत. क्या इस भाईचारा का प्रेम आप अनुभव करते हो? आणि या बंधू प्रीतीचं जे प्रेम आहे त्याचा अनुभव आपण घेतात का? प्रियो, दुनिया का जो भी हमारा भाई लोग है, बहन लोग है, वो लोग मृत्यू के द्वारा हमसे अलग हो जाएंगे। आणि जगाचे जे काही भाऊ बहीण आहेत ते मरणाच्या द्वारे आपल्यापासून विभक्त होतील. लेकिन जो प्रभु में हमारा भाई बहन लोग है, वो कभी भी हमसे अलग नहीं होगा, अनंत काल तक हमारे साथ रहेगा। आणि प्रभूमध्ये जे आपले भाऊ बहीण आहेत ते कधीही आपल्यापासून विभक्त होणार नाहीये, तर ते अनंत कालामध्येही आपल्या सोबत राहतील. इसको मतलब जो नया जन्म पाया हुआ लोगों का खूबी आपको समझने में कितना आनंदित होना चाहिए। आणि याचा अर्थ नवा जन्म प्राप्त झालेल्या लोकांचं जे वैशिष्ट्य आहे ते जाणण्यामध्ये तुम्हाला खरोखर किती आनंद व्हायला पाहिजे. हमारा सबसे बड़ा भाई कौन है? आणि आपला सगळ्यात मोठा भाऊ कोण आहे? हमारा सबसे बड़ा भाई प्रभु यीशु मसीह आणि है। आपला सगळ्यात मोठा भाऊ प्रभू येशू ख्रिस्त आहे. हम प्रभु यीशु मसीह की भाई लोग हैं। आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे भाऊ लोक आहोत. किसका भाई? आणि कुणाचे भाऊ? प्रभु यीशु मसीह का भाई। प्रभू येशू ख्रिस्ताचे भाऊ. आप अपने अपने घर में बैठ करके बोलो ना, मैं प्रभु यीशु मसीह का भाई हूँ। आणि तुम्ही आपल्या घरामध्ये बसून बोला ना की मी प्रभू येशू ख्रिस्ताचा भाऊ आहे. मैं प्रभु यीशु मसीह की बहन हूँ। आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताची बहीण आहे. कितना आनंद की बात है प्रिय। आणि किती आनंदाची गोष्ट आहे. है ना?
पिता ने हमको ये नया जन्म दिया, क्यों दिया है? पिता को बहुत से पुत्र चाहिए। आणि पित्याने आपल्याला हा नवा जन्म का दिला? कारण पित्याला पुष्कळ पुत्र पाहिजे. देखिए, अनंतता में कोई बेटी नहीं रहेगा, सब बेटा रहेगा। आणि त्या सार्वकालिक जीवनामध्ये कोणी मुली नाही राहणार, तर सर्व मुलं राहतील. तो इसलिए मैं एक बात आपको याद दिलाना चाहता हूँ, रोमियो का पत्र 8 अध्याय का 29 वचन में, आणि रोमकराचं पत्र त्याचा 8 अध्याय त्याच्या 29 वचनामध्ये, कि जिन्होंने उसे पहले से जान लिया है उन्हें पहले से ठहराया भी है कि उसके पुत्र के स्वरूप में हो, ताकि वो बहुत भाइयों में पहलौठा ठहरे। देखा, बहुत भाइयों में पहलौठा। आणि पुष्कळ भावांमध्ये तो प्रथम असा व्हावा. देखिए, पिता परमेश्वर की एकलौता पुत्र जब हमारे को स्वर्ग ग्रहण करने के द्वारा एकलौता पुत्र अभी पहलौठा बन गया, हम उसका भाई बन गया। आणि स्वर्गाने आपला स्वीकार केल्याद्वारे जो एकुलता एक पुत्र होता, तो प्रथम पुत्र किंवा ज्येष्ठ पुत्र असा झाला. ओ, कितना धन्यवाद है। आणि किती धन्य गोष्ट आहे. परमेश्वर का वचन कितना साफ साफ है, सुंदर है, उसको समझेगा तो हम आनंद से उड़ी मार के प्रभु का महिमा करेगा। आणि देवाचं वचन किती सरळ आणि स्पष्ट आहे ते जर समजून घेतलं तर आपण आनंदाच्या उड्या मारू. हम लोगों को प्रभु नया जन्म देने से पहले परमेश्वर को सिर्फ एक इकलौता पुत्र था, एक ही इकलौता पुत्र था, परंतु हमारे नया जन्म होने के द्वारा वो एकलौता पुत्र अभी पहलौठा बन गया। आणि आपला नवा जन्म होण्याच्या अगोदर परमेश्वराला फक्त एकुलता एक पुत्र होता, पण आपण विश्वास ठेवल्याद्वारे आपला नवा जन्म झाल्याच्या द्वारे जो एकुलता एक पुत्र होता, आता तो ज्येष्ठ पुत्र झाला. है ना? इसलिए जब प्रभु यीशु मसीह के बारे में इब्रानियों का पत्र 2 अध्याय का 11 वचन कहता है, आणि इब्रीकराचं पत्र 2 अध्याय त्याच्या 11 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे, कि पवित्र करने वाला और जो पवित्र किए जाते हैं वे सब एक ही मूल से है, इस कारण उन्हें भाई कहलाने से नहीं लज्जाता। इस कारण उन्हें भाई कहलाने से नहीं लज्जाता। यीशु मसीह हमको भाई कहा, आणि म्हणूनच तो त्यांना आपला बंधू म्हणून घेण्याची त्याला लाज वाटत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला त्याचा बंधू म्हटलं. जब यीशु मसीह जी उठने के बाद आणि प्रभु येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर, जब मगदलिनी मरियम को सबसे पहले बार जब प्रकट हुआ, आणि मगदलीन मरियमला सगळ्यात पहिले ज्या वेळेला तो प्रकट झाला, उस समय में प्रभु यीशु ने उसको क्या कहा? आणि त्या वेळेला प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला काय सांगितलं? यूहन्ना का सुसमाचार 20 अध्याय का 17 वचन की आखिरी भाग। योहान त्याचा 20 अध्याय त्याच्या 17 वचनाचा शेवटला भाग, परंतु मेरे भाइयों के पास जाकर उनसे कह दे। देखा, मेरी भाइयों के पास, प्रभु यीशु मसीह चेलों के बारे में मरियम मगदलिनी को कहता है कि मेरी भाइयों के पास जाकर के उसे कहो मेरी भाई। आणि माझ्या भावाकडे जाऊन तुम्ही त्यांना सांग. म्हणजे या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे? माझे भाऊ. क्या यीशु मसीह ऐसे ही मजाक के लिए बोलेगा क्या? आणि प्रभू येशू ख्रिस्त काय उगाचच मजाक म्हणून बोलेल का? नहीं भाई, नहीं मेरे प्रिय भाई बहनों, मैं आपको बताना चाहता हूँ, प्रभु का ये शब्द कितना गहरा शब्द है। आणि प्रभूचे वचन किती गहन वचन आहे. मेरी भाइयों को जाकर बताओ, आणि माझ्या भावाला जाऊन सांग. हम लोग कौन है प्रिय? आपण कोण आहे हम प्रेम? प्रभु यीशु मसीह की भाई है, आणि आपण प्रभू येशू ख्रिस्ताचे भाऊ आहे. हम परमेश्वर की संतान है, आपण देवाचे पुत्र हम आहोत. सबका एक ही पिता है। आपल्या सगळ्यांचा एकच पिता आहे. इसलिए ना, जब रोमियो का पत्र 8 अध्याय का 17 वचन में, रोमकराचं पत्र त्याचा 8 अध्याय आणि त्याचं 17 वचन, रोम 8:17. और यदि संतान है तो वारिस भी। देखा, हम परमेश्वर की संतान होने के कारण अभी स्वर्ग में जो कुछ भी है, सब कुछ, या पिता का जो कुछ भी है, हम उसका वारिस है। आणि आपण देवाचे मुले झाले कारणाने स्वर्गामध्ये जे काय आहोत, आपण त्या सर्व गोष्टीचे वारसदार आहोत. पिता के हम वारिस है, आपण पित्याचे वारिस आहोत. और यीशु मसीह के भाई होने के कारण और एक शब्द विवाह हमर जोड़ा है। आणि प्रभू येशू ख्रिस्ताचे भाऊ असल्या कारणाने अजून एक शब्द त्या ठिकाणी सांगितलेला आहे. कारण परमेश्वर के वारिस और मसीह के संगी वारिस। देखा, मसीह के साथ संगी वारिस, आणि ख्रिस्ता बरोबर आपण वारस आहोत. कितनी बड़ी बात है। आणि खरोखर किती मोठी गोष्ट आहे. इसके बारे में बोला, आणि कोणा संबंधाने म्हटलंय? जो भी परमेश्वर का संतान बना, आणि जे कोणी देवाचे पुत्र झाले, जो भी प्रभु यीशु पर विश्वास करके नया जन्म पाया, आणि ज्यांनी कोणी प्रभु येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून नवा जन्म प्राप्त केला, आज सवेरे उठने के बाद में आपको ये वाणी सुनाई दिया? आणि आज सकाळी उठल्यानंतर ही वाणी तुम्हाला ऐकायला मिळाली का? क्या सुनना चाहिए? आणि आपण काय ऐकायला पाहिजे? कोई रोमियो 8 अध्याय का 16 वचन में, आणि तेच रोमकराचं पत्र 8 अध्याय त्याच्या 16 वचनामध्ये, अगर आपने नहीं सुना तो अभी थोड़ा जरूर सुनो, आणि जर तुम्ही नाही ऐकलं तर तुम्ही आता निश्चितच ऐका. सिर्फ कान में नहीं,
आणि काय फक्त कानामध्ये नाही, आत्मा में भी सुनो, हे आत्म्यामध्ये सुद्धा ऐका. क्योंकि नया जन्म पाया हुआ लोगों के आत्मा में प्रभु की आत्मा है. आणि नवा जन्म झालेल्या प्राप्त झालेल्या लोकांच्या आत्म्यामध्ये देवाचा आत्मा आहे. उस आत्मा से आत्मा में ये वाणी हमें सुनना चाहिए. आणि त्या आत्म्यामध्ये आत्म्याची वाणी आपण ऐकायला पाहिजे. आत्मा हमारा आत्मा से क्या कहता? आत्मा आपल्या आत्म्याबरोबर काय म्हणतो, देखो वो बात भी वचन में लिखा है. आणि ही गोष्ट सुद्धा वचनामध्ये लिहिलेली ये आहे. हमारा रोज के अनुभव है. आणि हा आपला दररोजचा अनुभव आहे. क्या लिखा? आणि काय लिहिलंय, आत्मा आप ही हमारे आत्मा के साथ गवाही देता है कि हम परमेश्वर की संतान हैं। देखो इसका मतलब क्या कि जरूर ये बात एकदम सबूत होगी. आणि मग याचा अर्थ काय की एकदम ही गोष्टी जी आहेत ती साबित झाली. आपको सुनाई दे रहे हैं? तुम्हाला ऐकू येत आहे का? ध्यान से सुनो. लक्ष देऊन ऐका. आप प्रभु का बेटा है करके सुनाई दे रहे हैं? आणि तुम्ही देवाची मुले आहात हे आत्म्यामध्ये तुम्हाला ऐकायला येत आहे का? है ना? कभी सुना नहीं, अभी सुन रहे कि नहीं? आणि कधी ऐकलं नसेल पण आता तरी ऐकायला येत आहे का? प्रेज द लॉर्ड. आमेन. प्रियोम, प्रभु का वचन झूठ नहीं बोलता. प्रियानो, देवाचं वचन खोटं सांगत नाही. प्रभु की वचन जो कहता है सत्य कहता है. आणि देवाचं वचन जे सांगतं ते सत्य सांगतं. प्रभु ने अपने लोगों को, प्रभु ने अपने आत्मा दिया है. आणि प्रभूने आपल्या लोकांना आपला आत्मा दिलाय. ये आत्मा क्यों दिया? आत्मा का दिला? हम ये दुनिया में उस आत्मा के अनुसार चलना आणि चाहिए. आपण या जगामध्ये राहत असताना त्या आत्म्याच्या अनुसार चालण्याकरता. एक सच्चा नया जन्म पाया हुआ व्यक्ति कभी भी अपनी बुद्धि के सहारे में नहीं चलता. आणि नवा जन्म प्राप्त झालेला व्यक्ती कधीही आपल्या बुद्धीवर विसंबून चालत नाही. इसलिए नीति वचन 3:5 में लिखा है कि अपना समझ के सहारा में नहीं चलना. आणि म्हणूनच नीतिसूत्र 3 अध्याय त्याच्या 5 आणि 6 वचनामध्ये असं म्हटलेलं आहे की आपल्या बुद्धीवर विसंबून राहू नको. प्रियोम, पूर्ण रूप में आत्मा की अगुवाई लेना. आणि संपूर्ण रीत्या आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये चाला. अभी हम रोमियो 8:14 में क्या लिखा? आणि रोम त्याचा 8 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये काय लिहिलेलं आहे? एक सच्चा परमेश्वर का जन कौन है करके वहां पर प्रमाणित करके देता है. आणि एक खरा परमेश्वराचा भक्त कोण आहे या गोष्टीला त्याचं प्रमाण आहे. आपने उद्धार पाया ना? तुमचं तारण झालं ना? आपने नया जन्म पाया ना? तुमचा नवा जन्म झाला ना? आप प्रभु की आत्मा पाया ना? आणि तुम्हाला देवाचा आत्मा मिळालेला आहे ना? ऐसा है तो आपका जीवन कैसे होना चाहिए? आपकी बुद्धि के अनुसार नहीं, आपको अच्छा लेने वाला मार्ग नहीं, आपको उस आत्मा की अगुवाई में चलना है. कोई परमेश्वर का संतान है करके प्रभु का वचन कहता है. आणि मग जर तुमचं तारण झालेलं आहे तर तुम्ही आपल्या बुद्धीच्या आपल्या ज्ञानाच्या अनुसार किंवा तुम्हाला जे चांगलं वाटतंय त्याच्या अनुसार न चालता तुम्हाला देवाने दिलेला जो आत्मा आहे त्या आत्म्याच्या अनुसार चालायचं आहे. आणि मग असे जे कोणी चालतात तेच देवाचे पुत्र आहे असं देवाचं वचन या ठिकाणी सांगत आहे. वचन में जो लिखा आप सुनिए. इसलिए कि जितने लोग परमेश्वर की आत्मा के चलाए चलते हैं वे ही परमेश्वर के पुत्र है. देखिए अभी हमने बहुत बात सीखा, हम प्रभु में विश्वास किया, विश्वास करने वाला सबको परमेश्वर का संतान होने के लिए अधिकार दिया. ऐसा है तो हमको जरूर आत्मा मिला होना चाहिए. आत्मा मिला हुआ व्यक्ति आत्मा के अनुसार चलना भी चाहिए, क्योंकि वही परमेश्वर का संतान है. आणि निश्चितच आपण प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास केला आणि विश्वास केल्याच्या द्वारे आपण देवाचे पुत्र झालो. आणि देवाचे पुत्र झाल्यावर त्यावेळेला निश्चितच आपल्याला देवाचा आत्मा मिळालेला आहे. आणि जर देवाचा आत्मा आपल्याला मिळालेला आहे तर निश्चितच आपण त्या आत्म्याच्या अनुसार चालायला पाहिजे, तरच आपण देवाचे पुत्र राहू. ध्यान से सुनना. लक्ष देऊन ऐका. प्रियोम, कुछ ऐसा अनुमान लगा के मत चल. आणि कुठल्या प्रकारचा असा एक समज ठेवून चालू नका. आप नया जन्म पाया है तो तुमचा नवा जन्म झालेला आहे तर आप प्रभु का जन बना है कि नहीं कैसे मालूम? आणि तुम्ही प्रभूचे एक भक्त झालेले आहात का नाही हे कसं समजणार? एक आत्मा में चलेगा. आणि एक तर म्हणजे तुम्ही आत्म्यामध्ये चालाल. दूसरी बात, पहला यूहन्ना 3 अध्याय का 10 वचन में लिखा है, आणि पहिलं योहान त्याचा 3 अध्याय त्याच्या 10 वचनामध्ये लिहिलंय. उसका सही पहचान. आणि त्याची खरी ओळख. इससे परमेश्वर की संतान और शैतान की संतान जाने जाते हैं. जो कोई धर्म के काम नहीं करता वह परमेश्वर से नहीं, और न वह जो अपने भाई से प्रेम नहीं रखता. देखो सबसे बड़ी बात, प्रभु से जन्मा हुआ व्यक्ति है तो जरूर सबको प्रेम करेगा, किसी से नफरत नहीं करेगा, किसी का चुगली नहीं मारेगा, किसी का बुराई नहीं करेगा, किसी को धोखा नहीं देगा. ऐसा करता है तो धर्म की काम नहीं कर सकता. वो नहीं कर रहा है, वो परमेश्वर का जन है ही नहीं.
आणि मग निश्चितच जर एखादा व्यक्ती देवाचा पुत्र आहे तर तो कोण कधी आपल्या भावाचा द्वेष करणार नाही, त्याची चुगली करणार नाही, तर तो त्याच्यावरच प्रेम करत राहील. आणि असं जर करत नाहीये तर मग तो प्रभू पासून जन्मलेला नाहीये. जो भी प्रभु से जन्मा है वो दूसरे को प्यार करेगा, प्रेम करेगा. आणि प्रियानो, जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो दुसऱ्यावर प्रेम करेल. है उसका नया जन्म हुआ, उसका एक बड़ा चिन्ह या वो प्रभु का चेहरा बना, उसका महत्वपूर्ण चिन्ह है प्रेम. आणि एखादा व्यक्तीचा नवा जन्म झाला त्याचं एक मोठं चिन्ह आहे, तो म्हणजे तो प्रेम करेल. वो आपको परखना है प्रिय. आणि प्रियानो, आपण स्वतःला पारखायचंय. मैं सबको प्यार कर पा रहा आणि है, मी सगळ्यांवर प्रेम करू शकत मेरी आहे. भाई बहनों को मैं प्यार कर पा रहा है, माझ्या भावा बहिणीवर मी प्रेम करू शकत आहे का? मेरे दिल में किसी के प्रति में घृणा, नफरत, कड़वाहट ऐसा कोई बात रखता है क्या? आणि मी माझ्या हृदयामध्ये कुठल्या प्रकारची घृणा, कुठल्या प्रकारचा द्वेष असं काही ठेवतो का? देखो, अभी मैं आपको प्रभु का वाणी सुना रहा है. आता मी तुम्हाला प्रभूच वचन सांगत आहे. यदि आप मेरे प्रति अपने दिल में नफरत रखेगा तो मुझे नुकसान नहीं, आपको नुकसान है. आणि तुम्ही जर माझ्या संबंधाने कुठल्या प्रकारचा द्वेष ठेवत आहात तर माझं त्याच्यामध्ये काही नुकसान नाहीये, नुकसान तुमचं आहे. आप अगर किसी के प्रति कड़वाहट रखता है तो प्रियो, वो व्यक्ति को नुकसान नहीं, नुकसान आपको है. आणि तुम्ही आपल्या मनामध्ये कोणा संबंधाने कटुपणा ठेवता तर त्याचं नुकसान त्या व्यक्तीला नाहीये, तर नुकसान तुमचं स्वतःच आहे. प्रियो में परखना प्रेरणो पारखा है ना. जब रोमियो 13:8 के अनुसार प्रेम के अलावा हमारे दिल में कुछ भी दूसरे के प्रति नहीं होना चाहिए. आणि रोमकराचा पत्र त्याचा 13 अध्याय त्याच्या 8 वचनाच्या अनुसार प्रेमा व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारच्या दुसऱ्याच्या ऋणामध्ये राहू नका. तो इसका मतलब हम सब लोग कौन है? आणि याचा अर्थ आपण सगळे लोक कोण आहोत? हम परमेश्वर की संतान है. आपण सगळे लोक देवाचे पुत्र आहोत. एक्चुअली ये बात मतलब बोलने के लिए जाएगा तो अभी इतना जल्दी रुकने वाला बात नहीं. आणि हे जर सांगायला गेलो तर आता इथे थांबता येणार नाही. लेकिन मैं आगे बढ़ना है इसलिए थोड़ा जल्दी आगे बढ़ता हूँ. आणि आपल्याला पुढे जायचंय म्हणून आपण पुढचा मुद्दा बघू. दूसरी बात क्या है? दुसरी गोष्ट काय आहे? वही गलातियों 3 अध्याय का 27 वचन. आणि तेच गलातीकाराचं पत्र 3 अध्याय त्याचं 27 वचन. और तुम में से जिन्होंने मसीह में बपतिस्मा लिया है उन्होंने मसीह को पहन लिया है. हाँ, देखिए, हम सभी ने मसीह को पकड़ लिया है. आणि आपल्या सगळ्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेले आहे. जो भी मतलब नया जन्म पाया या परमेश्वर का संतान है, वो सभी ने किसको पहना है? आणि ज्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे ते सगळे लोक कोण आहे? किसको पहना है? आणि कोणाला परिधान केलेला आहे? प्रभु यीशु मसीह को पहना है. आणि प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान केलेला आहे. कब पहना? आणि केव्हा परिधान केलं? जब हमने मसीह यीशु में बपतिस्मा लिया तब. आणि ज्या वेळेला आपण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बपतिस्मा घेतला त्या वेळेला. देखो, हम बपतिस्मा लेकर के परमेश्वर की संतान नहीं बनता. बपतिस्मा घेऊन आपण देवाचे पुत्र होतो असं नाही. हम परमेश्वर का संतान है इसलिए बपतिस्मा लेता. आपण देवाचे पुत्र आहोत म्हणून आपण बपतिस्मा घेतो. इस प्रकार जो प्रभु की संतान होकर के बपतिस्मा लिया वो लोगों ने प्रभु यीशु मसीह को धारण किया है. आणि अशा प्रकारे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बपतिस्मा ज्यांनी घेतलेला आहे त्या लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान केलेला आहे. वो ध्यान से समझना प्रिय. खूप लक्ष देऊन समजून घ्या. है ना. कई बातों में लोग हमारे उसको प्रभु की व्यवस्था के अनुसार ना समझने के कारण बहुत धोखा होता है. आणि लोक प्रभूच्या व्यवस्थेच्या अनुसार न समजल्या कारणाने फसले जातात. है ना. कई बार कई रीति में लोग मतलब ऊपर नीचे हो जाता है. मैं शायद पिछले हफ्ता में बोला है कि नहीं मुझे नहीं मालूम. मुझे कल्याण से एक भाई ने फोन करके पूछा था कि मतलब जो भी प्रभु को ग्रहण किया तुरंत वो तुरंत वो प्रभु में इसमें भाग ले सकता है. कैसे एक सवाल पूछा. आणि कल्याण मधून एका भावाने मला असा प्रश्न केला होता की ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्तावर प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला तो लगेच प्रभू मेजामध्ये सहभागी होऊ शकतो का असा प्रश्न विचारला. पर उसका बपतिस्मा नहीं हुआ. आणि त्याचा बपतिस्मा नाही झालेला. तो मैं बोला मैं वचन के द्वारा वो बातों को समझा. आणि मग वचनाच्या द्वारे त्यांना त्या गोष्टी समजून सांगितल्या. क्योंकि आपको मालूम है जब प्रेरितों का काम 2 अध्याय का 41-42 में लिखा है, जितने लोगों ने वचन ग्रहण किया उन्होंने बपतिस्मा लिया, वे लोगों ने प्रभु में शामिल हुआ. आणि मग वचन सांगतं प्रेषितांचे कृत्य त्याचा 2 अध्याय 41 आणि 42 वचनामध्ये की जेवढ्या लोकांनी प्रभूच्या वचनाचा स्वीकार केला
त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि ते प्रभु मेजामध्ये सहभागी झाले. बोलने का अर्थ जिसका नया जन्म हो गया, आणि सांगायचं तात्पर्य ज्याचा नवा जन्म झाला जो परमेश्वर का संतान बना, आणि जे देवाचे पुत्र झाले वो लोग बपतिस्मा लिया, आणि त्या लोकांनी बाप्तिस्मा घेतला वे लोग प्रवेश किया. आणि मग ते लोक प्रभु मेजामध्ये सहभागी झाले. ये बात तो पहला कुरिन्थी 11 अध्याय का 28 से 31 तक भी वचनों से मैंने उसको अच्छी तरह समझाया. आणि ही गोष्ट पहिले करंदीकराचं पत्र त्याचा 11 अध्याय त्याच्या 28 ते 30 वचनामध्ये सुद्धा या वचनाच्या द्वारे सुद्धा त्यांना सांगितले. प्रियो, कोई अयोग्य रीति में मेज पे हाथ ना बढ़ाए. प्रियानो, कोणी अयोग्य रीतीने मेजामध्ये सहभागी होऊ नका. जब तक हम मसीह में चलने नहीं लगता तब तक हमें उस प्रकार का मेज में भाग लेने के लिए कोई अधिकार नहीं. आणि जोपर्यंत आपण ख्रिस्तामध्ये चालत नाही तोपर्यंत आपण मेजामध्ये सहभागी होऊ शकत नाही. आज लोग कितनी प्रकार वचन को टेढ़ा मुड़ा करके धोखा दे करके लोगों को उस नरक की विशाल मार्ग में लेकर जा रहा है. आणि आज कितीतरी लोक वचनामध्ये काहीतरी भेसळ करतात आणि चुकीच्या मार्गामध्ये लोकांना घेऊन चालत प्रभु का राहतात सत्य वचन को जानो. आणि देवाचं जे सत्य वचन आहे ते जाणा प्रिय. आज मुझे मालूम है कि बहुत से लोग ऐसे ऐसे गलत प्रचार में सुन करके उनको बहुत अच्छा लगता है, क्योंकि वो मार्ग बहुत आसानी लगता है. आसानी मार्ग में स्वर्ग में जाने के लिए वो प्रयास करता है. आणि मग असे चुकीचे जे प्रचार ऐकतात त्यांना ते खूप चांगलं वाटतं, कारण का की त्यांना तो मार्ग खूप सरळ आणि सोपा वाटतो आणि तो सोप्या मार्गावर चालतात. तो एक बात जरूर भूलना नहीं, आणि प्रियांनो, एक गोष्ट निश्चितच विसरू नका. जीवन का मार्ग विशाल मार्ग नहीं, वो सकरा मार्ग है. उसको पाने वाला थोड़ी ही करके मत्ती 7:14 में प्रभु ने कहा है. आणि जीवनाचा जो मार्ग आहे तो विशाल मार्ग नाही आहे, तर संकुचित मार्ग आहे आणि त्याला प्राप्त करणारे खूप नाहीये, तो थोडकेच आहे. मत्ते 7:14 वचनामध्ये लिहिलेला आहे. आप कभी धोखा मत करना. आणि तुम्ही कुठे फसू नका. कभी भी कोई आपको कोई संदेह रह गया तो भी जरूर आप फोन करके पूछिए. आणि तुम्हाला कुठली शंका राहिली तर निश्चितच तुम्ही फोन करून विचारू शकता. अभी यहाँ पर हम देखते हैं कि जिन्होंने प्रभु यीशु पर विश्वास करके नया जन्म पाया या पाप क्षमा पाया या प्रभु को पाया, वो लोगों ने क्या किया? बपतिस्मा लिया. आणि या ठिकाणी आपण काय वाचतो की ज्यांनी कोणी वचन ऐकून प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला, त्यांचा नवा जन्म झाला, त्यांनी काय केलं की त्यांनी बाप्तिस्मा घेतला. है ना. अभी यहाँ पर वो लोग जो बपतिस्मा लिया उन्होंने क्या किया? प्रभु को पहन लिया. आणि ज्यांचा बाप्तिस्मा झाला त्यांनी काय झालं की ख्रिस्ताला परिधान केले. आपको मालूम है आज जो भी काम करता है वो लोग कौन सा काम करता है करके उसको यूनिफॉर्म से मालूम पड़ता है. आणि एखादा व्यक्ती एखादं काम करतो ते कुठल्या प्रकारचं काम करतो त्याच्या गणवेशाद्वारे समजतं. है ना. पोलीस का यूनिफॉर्म पहनता है. आणि जो पोलीस आहे तो पोलिसाचा गणवेश परिधान करतो. फौजी का यूनिफॉर्म पहनता है. आणि मग जो एक फौजी आहे तो फौजीचा गणवेश परिधान करतो. नर्स का यूनिफॉर्म पहनता आणि है. नर्स आहे तर नर्सचा युनिफॉर्म परिधान करतात. डॉक्टर का यूनिफॉर्म पहनता आणि है. डॉक्टर आहे तर डॉक्टरचा युनिफॉर्म परिधान करतात. है ना. वकील का यूनिफॉर्म पहनता है. आणि जर वकील आहे तर वकिलाचा गणवेश परिधान करतात. मानो इवन आजकल स्कूलों में तक एक स्कूल के अनुसार एक अलग अलग यूनिफॉर्म रहता है. आणि आजकाल शाळेमध्ये सुद्धा एक शाळेच्या अनुसार वेगवेगळा गणवेश राहतो. प्रियो, इसी प्रकार हर एक विश्वासी ने एक ही यूनिफॉर्म, उसके लिए अलग यूनिफॉर्म नहीं, एक ही यूनिफॉर्म पहना है. वो यूनिफॉर्म प्रभु यीशु मसीह है. आणि मग आता जे काही विश्वासू आहे त्या सर्व विश्वासणाऱ्यांनी एकच गणवेश परिधान केलेला आहे, तो म्हणजे ख्रिस्ताला परिधान केलेला आहे. प्रियो, उन लोग जो भी मसीह यीशु में बपतिस्मा लिया, उन लोगों ने सभी ने यीशु मसीह को पकड़ लिया है. आणि मग ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा घेतलेला आहे त्या सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान केलेला आहे. एक बात मैं यहाँ पर उठाकर कहना चाहता हूँ. आणि एक गोष्ट या ठिकाणी मी प्रकर्षाने सांगू इच्छितो. मानो दुनिया का कोई भी यूनिफॉर्म पैसा दे करके मानो सिलाई करके खरीद करके पहन सकता है. आणि मग जगाचा कुठल्याही प्रकारचा गणवेश तुम्ही पैसे देऊन विकत घेऊ शकतात आणि तो परिधान करू शकता. आप पुलिस ना होते हुए पुलिस का यूनिफॉर्म पहना करके आप पहन सकता है. आणि तुम्ही पोलीस नाहीये तरी सुद्धा पोलिसाचा गणवेश विकत घेऊन परिधान करू शकता. परंतु आप पुलिस नहीं बनता. आणि तुम्ही पोलीस नाही होत, क्योंकि आपका ट्रेनिंग नहीं हुआ, आपका सिलेक्शन नहीं हुआ, परंतु आपने जरूर मतलब एक यूनिफॉर्म पहना करके पहन लिया. तब ऐसे लोग पकड़ा जाएगा तो उसको कितना बड़ा सजा मिलता है. आणि मग तुमचं ट्रेनिंग नाही झालेलं आहे, तुम्ही प्रशिक्षित नाही आहात, तरी सुद्धा तुम्ही तो गणवेश जर परिधान केला आणि तुम्ही जर पकडले गेला तर मग त्याला किती मोठी शिक्षा भेटेल. सही प्रकार से ट्रेनिंग मिलने के बाद ही एक व्यक्ति को सही यूनिफॉर्म मिलता है. आणि योग्य प्रकारे प्रशिक्षण प्राप्त झाल्यानंतरच त्याला तो गणवेश मिळतो. इसी प्रकार
त्याचप्रमाणे जब तक एक व्यक्ति प्रभु यीशु मसीह पर विश्वास करके नया जन्म नहीं पाता, पाप क्षमा नहीं पाता, प्रभु की आत्मा नहीं पाता, प्रभु को नहीं पाता, तब तक उसको यूनिफॉर्म या बपतिस्मा नहीं देता। आणि मग जोपर्यंत एखादा व्यक्ती सुवार्थ ऐकून त्याच्यावर विश्वास करत नाही, त्याला पापांची क्षमा मिळत नाही, त्याचा नवा जन्म होत नाही, तोपर्यंत त्याला तो गणवेश नाही भेटत। बोलने का अर्थ प्रियो, आप एक सच्चा विश्वासी होने के बाद में बपतिस्मा लेना। आणि सांगायचं तात्पर्य आहे की तुम्ही खरे विश्वासू झाल्यानंतरच बपतिस्मा घ्या। उसे भी बढ़कर के बोलेगा तो एक सच्चा चेला बनने के बाद में, क्योंकि यीशु मसीह ने जब वो चेलों को भेजा था, मत्ती 28 का 19 में कहा है कि तुम जाकर के सारे जाति के लोगों को सुसमाचार सुनाओ, उनको चेला बनाओ और उनको बपतिस्मा दो। आणि मग ज्याप्रमाणे प्रभू येशू ख्रिस्ताने मध्ये त्याचा 28 अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये सांगितलेलं आहे की जाऊन तुम्ही सर्व राष्ट्रांना सुवार्ता सांगा, त्यांना माझे शिष्य बनवा आणि मग त्यांना बपतिस्मा द्या। मतलब क्या है प्रियो, हमें एक मतलब सच्चा प्रभु का चेहरा बनकर के ही बपतिस्मा लेना है। आणि प्रभूचा खरा शिष्य होऊनच आपण त्यांना बपतिस्मा द्यायचा आहे। आपको जो देखेगा वो मसीह को देखना चाहिए। आणि जो कोणी तुम्हाला पाहिल तुमच्यामध्ये त्याला ख्रिस्त दिसला पाहिजे। आपको मालूम है कुछ लोग ओरिजिनल पोलीस होने के बावजूद भी वो लोग यूनिफॉर्म नहीं पहनता। आणि काही लोक पोलीस असताना सुद्धा तो पोलिसाचा गणवेश घालत नाही। ऐसे ग्रुप है, आणि असा काही ग्रुप आहे जिसको सीएडी ग्रुप बोलते हैं। आणि ज्याला सीआयडी म्हटलं जातं। मतलब मसीह में सीएडी है ही नहीं। आणि ख्रिस्तामध्ये सीआयडी नाहीये। हाँ, मसीह में प्रभु में ऐसे एक सेक्शन को प्रभु ने अलग करके नहीं रखा है। आणि प्रभूने अशा प्रकारचा एक भाग वेगळा करून नाही ठेवलेला। बोलने का अर्थ प्रभु में गुप्त मसीह लोग नहीं है। आणि प्रभू मध्ये गुप्त ख्रिस्ती लोक नाहीये, क्योंकि सब लोग मसीह का गवाह बनने के लिए सबको दिखना चाहिए, उस प्रकार का एक जीवन बिताने के लिए प्रभु ने अलग किया है। आणि एक व्यक्ती ख्रिस्ती आहे हे सगळ्यांना दिसावं याच्या करता प्रभूने ते लोक वेगळं केलेलं आहे। आपको मालूम है बपतिस्मा में सभी लोग देख करके सबके सामने सबसे पहले एक ओपन गवाही हो जाता है। आणि बपतिस्मा मध्ये सगळे लोक ऐकतील असे सगळ्यांसमोर एक मोठी साक्ष दिली जाते। तब क्या होता, त्यावेळेला काय होतं, हम मसीह को पहन लेता है, आणि ते ख्रिस्ताला परिधान करतात। हम एक नया मनुष्य को पहन लेता है। आपण एक नवीन मनुष्याला परिधान करतो। बाइबल में इस विषय में जब कोलोसियों का पत्री उसका 3रा अध्याय उसका 10-11 वचन में लिखा है। आणि कलसीकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय 10-11 वचनामध्ये असं लिहिलंय, और नए मनुष्य को पहन लिया है, जो अपने सृजनहार के स्वरूप के अनुसार ज्ञान प्राप्त करने के लिए नया बनता जाता है। उसमें न तो यूनानी रहा, न यहूदी, न खतना रही, न जंगली, न स्मृति, न दास, न स्वतंत्र, केवल मसीह सब कुछ और सब में है। देखिए, एक बात को जानना है कि जो भी प्रभु यीशु मसीह में बपतिस्मा पाया है, वे सभी लोगों ने उस नया मनुष्य बोलेगा तो प्रभु यीशु मसीह को पकड़ लिया। इसमें कोई भाव भेद नहीं। आणि मग ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्तामध्ये बपतिस्मा घेतलेला आहे त्या सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे, याच्यामध्ये कुठलं दुमत नाही। उसको नया मनुष्य कहा आणि त्याला नवीन मनुष्य असं म्हटलेलं आहे। एफिसियों का पत्री 4 अध्याय का 24 वचन में भी जब पढ़ता है, आणि इफिसकाराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 24 वचनामध्ये सुद्धा आपण अशा प्रकारे वाचतो, और नए मनुष्य को पहन लो। बस नया मनुष्यत्व को, उधार पाया हुआ सब लोग नया मनुष्यत्व को पकड़ लो, जो परमेश्वर के अनुरूप सत्य की धार्मिकता और पवित्रता में सृजा गया है। देखिए, स्वर्ग का नागरिक है, सत्य की पवित्रता और सत्य की धार्मिकता और पवित्रता में सृजा गया। पवित्रता में सृजा हुआ उस मसीह को ही धारण करना या नया मनुष्य को धारण करना। आणि जो सत्याचे नीतिमत्व आणि पवित्रतेमध्ये घडवलेला आहे त्या प्रभू येशू ख्रिस्ताला तुम्ही परिधान करा। देखिए, मसीह को धारण करने के साथ साथ आणि ख्रिस्ताला परिधान करण्याच्या सोबत कुछ मतलब मसीहत का कुछ बात धारण करना है। आणि ख्रिस्तत्वाचे काही गुण आपण परिधान करायचे आहे, क्योंकि ये दुनिया की यात्रा में बहुत जरूरी बात है। आणि या जीवन प्रवासामध्ये खूप गरजेचं आहे। वो भी इसके साथ में आपको याद दिलाता हूँ। आणि ते सुद्धा याच्या सोबत तुम्हाला मी आठवण करून देतो। पड़ोसियों का पत्री उसका 3रा अध्याय उसकी 12 वचन,
कलसीकराचं पत्र त्याचा 3रा अध्याय आणि त्याचं 12 वचन. इसलिए परमेश्वर के चुने हुओं के समान जो पवित्र और प्रिय है, बड़ी करुणा बड़ी करुणा, और भलाई भलाई, और दीनता दीनता, और नम्रता नम्रता और सहनशीलता धारण करो। देखिए ये सब मसीह को धारण करने के साथ ही साथ हमें लेने स्वीकारने वाला बात है। आणि ख्रिस्ताला जसं आपण परिधान करतो त्याच्या सोबत या गोष्टी परिधान करायला पाहिजे. ये सब हमने अपने साथ लिया है कि नहीं परखना। आणि या सर्व गोष्टी आपण आपल्या सोबत घेतल्या आहे का नाही पारखा. उसके 14 वचन, त्याचं 14 वचन वाचा. इन सब के ऊपर प्रेम को जो सिद्धता का कटिबद्ध है बांध दो। इन सब के ऊपर हमें प्रेम को भी धारण करना। आणि या सगळ्यांच्या वरती आपण प्रेमाला सुद्धा परिधान करायचंय. बोलने का मतलब एक प्रकार यीशु मसीह को पकड़ लिया तो ये सब उसके अंदर है। आणि सांगायचं तात्पर्य एक प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान केलं तर त्या सगळ्यामध्ये हे आहे. जब रोमियो का पत्री 13 अध्याय का 14 वचन में भी इसलिए मानव मसीह को धारण करने के विषय में इस रीति में लिखा है। आणि रोमकराचं पत्र 13 अध्याय त्याच्या 14 वचनामध्ये सुद्धा अशा प्रकारे ख्रिस्ताला परिधान करण्यासंबंधाने आहे. वरन प्रभु यीशु मसीह को पहन लो और शरीर की अभिलाषा को पूरा करने का उपाय न करो। बोले कहो प्रभु को पाने के बाद में कभी भी हम शरीर में रहता है, शरीर की अभिलाषाओं में नहीं जाना। आणि आपण शरीराच्या अभिलाषेमध्ये जाऊ नका. क्योंकि प्रियो हम लोग प्रभु के लिए अलग केवल लोग है आणि प्रभू करता आपण वेगळे केलेले लोक आहोत. अभी भी हम प्रभु के पास वाले स्वर्ग में नहीं पहुंचा आणि अजूनही आपण प्रभूच्या जवळ स्वर्गामध्ये नाही पोहोचलो. हम दुनिया में है, आपण या जगामध्ये आहोत. इसलिए अभी हमको ये दुनिया में जीवन बिताने के समय में कुछ बातों का जरूरत है, कुछ गुणों का जरूरत है, वो सब हमारे पास होना चाहिए. आणि या जगामध्ये जीवन जगत असताना काही गोष्टींची आपल्याला गरज आहे ते आपण जाणून घ्यायला पाहिजे. हम मसीह को धारण किया लोग हैं. आपण ख्रिस्ताला परिधान केलेले लोक आहोत. हमको मालूम है जब यीशु मसीह पिता से जब प्रार्थना कर रहा था आणि प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे ज्या वेळेला प्रार्थना करत होता तब यूहन्ना 17 अध्याय का 15 वचन में कहता है, आणि योहान 17 अध्याय त्याच्या 15 वचनामध्ये असं म्हटलंय, मैं ये विनती नहीं करता कि तू उन्हें जगत से उठा ले, परंतु यह कि तू उन्हें उस दुष्ट से बचाए रख. देखिए दुष्ट से बचाए रखने के लिए प्रभु यीशु मसीह ने पिता से विनती किया. आणि त्या दुष्टापासून आपल्याला वाचून ठेवण्याकरता प्रभु यीशु ख्रिस्ताने पित्याकडे विनंती केली. मतलब क्या है? याचा अर्थ काय आहे? हम जब ये दुनिया में रहता है तो ये दुनिया में हमारे विरोध में कार्य करने वाला एक दुष्ट या शैतान का कार्य है. आणि आपण ज्या वेळेला या जगामध्ये राहतो त्या वेळेला आपल्या विरोधात कार्य करणारं सैतानाचं कार्य आहे. इसलिए जो मसीह को धारण किया आणि म्हणूनच ज्याने ख्रिस्ताला परिधान केलं वे लोग एफेसियों 6 अध्याय का 11 वचन के अनुसार आणि इफिसकाराचं पत्र 6 अध्याय त्याच्या 11 वचनाच्या अनुसार परमेश्वर के सारे हथियार बांध लो. परमेश्वर के सारे हथियार को भी हमें बांध लेना है. आणि देवाचे सर्व शस्त्र जे आहे ते आपण परिधान करायचे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तो कितना धन्यवाद है. आणि किती धन्य गोष्ट आहे. मसीह जीवन कितना अनोखा जीवन है प्रिय. आणि ख्रिस्ती जीवन किती अद्भुत असं जीवन आहे. है ना. अभी हमने मानो देखा हम परमेश्वर का संतान है. आणि आपण पहिल्यांदा पाहिलं की आपण देवाचे पुत्र आहोत. दूसरा हमने देखा हमने प्रभु यीशु मसीह को धारण किया है. आणि दुसरं आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्ताला आपण परिधान केलेलं आहे. फर्क नहीं प्रियो मैं प्रभु यीशु को धारण किया है कि नहीं. आणि पारखा प्रियानो की आपण सर्वांनी प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे का नाही. तीसरी बात क्या है? तिसरी गोष्ट काय आहे? तीसरी बात हम सब लोग एक ही है. तीसरा वो एकता का एक की बात क्या है? आणि आपल्यामध्ये असणारे ऐक्यतेची तिसरी गोष्ट काय आहे? अब न कोई यहूदी रहा न यूनानी, न कोई दास न स्वतंत्र, न कोई नर न नारी, क्योंकि तुम सब मसीह यीशु में एक हो. देखो यहाँ पर वचन साफ साफ कहता है तुम कोई भी जात का हो, कोई भी भाषा का हो, कोई भी देश का हो, परंतु हम सब लोग मसीह में आ गया तो हम सब एक है. आणि तुम्ही कुठल्या प्रांताचे आहात, कुठल्या जातीचे आहात, कुठली भाषा बोलणारे आहात, कुठल्या वर्णाचे आहात ते नाहीये. तर आपण जर प्रभू येशू ख्रिस्तामध्ये विश्वास केलेला आहोत तर आपण सगळे प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक आहोत. प्रियो हम लोग ऐसा एक दुनिया में रहता है जबकि उस दुनिया में कई प्रकार का देश है, कई प्रकार का भाषा है, कई प्रकार का जाति है, कई प्रकार का वंश है.
आणि आपण अशा प्रकारच्या देशामध्ये राहतो की वेगवेगळ्या प्रांतामधून आलेले लोक आहेत, त्यांच्या भाषा वेगवेगळ्या आहेत, त्यांचे वर्ण वेगवेगळे आहेत आणि सर्व त्यांच्या चालीरीती ज्या आहेत त्या सुद्धा वेगवेगळ्या आहेत. आपको मालूम है जाति भाषा देश ये सब लोगों में फूट या भिन्नता लाता है। आणि जाती भाषा आणि वेश परिधान करण्याची पद्धत हे सर्व काय की लोकांमध्ये तफावत निर्माण करते. हाँ, ये जब बात खास करके आखिरी समय में आया हुआ लोगों के लिए सत्य चेतावनी के रूप में यीशु मसीह ने मत्ती 24 अध्याय उसकी मत्ती 24 अध्याय का 7 वचन में लिखा है। मत्ते त्याचा 24 अध्याय त्याच्या 7 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेला आहे, जाति पर जाति और राज्य पर राज्य चढ़ाई करेगा। देखा मतलब ये जो बात भिन्नता लाने वाली बात है, आणि ही गोष्ट जी आहे ती भिन्नता आणणारी गोष्ट आहे. मतलब जाति जाति देश देश ये आपस में लड़ेगा। आणि एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक जाती दुसऱ्या जातीवर उठेल. परंतु प्रियो प्रभु में आने के बाद में ये भेद है ही नहीं। आणि प्रभू मध्ये आल्यानंतर हा भेद नाहीये. ऐसा कोई भेद रखता है तो जरूर वो धोखा में है। आणि अशा प्रकारे भेद ठेवतो तो निश्चितच ते एक फसगत आहे. आपको ये प्रकाश मिला है कि नहीं मुझे नहीं मालूम, आणि तुम्हाला हा प्रकाश भेटलाय का नाही मला माहित नाही. लेकिन बहुत ध्यान से ये विषय को जानना पड़ेगा। आणि लक्ष देऊन या विषय तुम्ही जाणून घ्या. कई लोगों की जीवन में मतलब दिल से ऐसा बात जाता नहीं आणि पुष्कळ लोकांच्या जीवनातून मनातल्या अशा गोष्टी जात नाही. है ना। प्रभु में आने के बाद में भी वो जात भेद या देश भेद रखते हैं। आणि प्रभू मध्ये आल्यानंतर सुद्धा जाती भेद किंवा देश भेद प्रांत भेद असे ठेवतात. प्रियो जिसकी दिल में ऐसे बात रहेगा वो फूट जरूर लाएगा। आणि प्रेरणो ज्याच्या मनामध्ये अशा गोष्टी राहतील ते फूट निश्चितच आणतील. मुझे भी मतलब मेरा अनुभव में कुछ लोग मतलब मुझे बोला हमको अपनी भाषा में मतलब ये करना चाहिए। आणि मला सुद्धा अनुभव आहे, काही लोक मला बोलले की आपण आपल्या भाषेमध्ये हे करायला पाहिजे. मैं बोला देखो ये विचार प्रभु की ओर से नहीं, ये शैतान फूट लाने के लिए कर रहा है। आणि मी म्हटलं बघा हा जो विचार आहे हा प्रभूकडून नाही तर हे शैतान फूट आणण्याकरता करत मैं आहे. वो जबकि उनको सबको हिंदी आता है आणि त्या सगळ्यांना हिंदी येतं फिर भी वो भाषा के ऊपर समस्या लाने की प्रयास किया। आणि त्यांनी सुद्धा त्या भाषेवरून समस्या आणण्याचा प्रयत्न प्रियो केला. ऐसा समस्या जब आता है तो वहां पर फूट जरूर होता है। आणि अशी समस्या येते त्यावेळेला फूट निश्चित होते. प्रियो प्रभु की लोग सब लोग प्रभु में एक है, वहां पर देश का भाषा का जात का फर्क नहीं। आणि प्रभू मध्ये आलेले सगळे लोक एक आहे, त्यामध्ये देशाचा प्रांताचा भाषेचा फरक नाही. तो ऐसा अभी तक अगर दिल नहीं खोला है तो कितना दुख की बात है। अशा प्रकारे हृदय जर नाही उघडलेलं तर किती दुःखदायक गोष्ट आहे. आपको मालूम है जब मत्ती 12 अध्याय उसका 30 वचन में यीशु मसीह कहता है, मत्ते 12 अध्याय त्याच्या 30 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो, जो मेरे साथ नहीं वो मेरे विरोध में है। देखा जो मेरे साथ नहीं वो मेरे विरोध में है। आणि जे माझ्या सोबत नाही ते माझ्या विरोधात आहे. और जो मेरे साथ नहीं बटोरता वो बिखरता है। हाँ देखा जो मेरे साथ नहीं बटोरता वो क्या करता है, बिखरता है। आणि जो माझ्या सोबत काम करत नाही तो माझ्या विरोधात काम करतो. इतना भयंकर किती चला भयंकर चेतावणी आहे. प्रभु ऐसे दिल में ला करके कार्य करने वाले लोगों को मंडली में तक नहीं रखेगा। आणि अशा प्रकारे कार्य करणाऱ्या लोकांना प्रभू मंडळीमध्ये सुद्धा ठेवत नाही. क्योंकि वो मंडली की यूनिटी को तोड़ता है। कारण ते मंडळीची जी ऐक्यता आहे त्याला खंडित करतात वो परमेश्वर की इच्छा को तोड़ देता है। आणि देवाच्या इच्छेला ते तोडतात. ऐसे लोगों के बारे में वही मत्ती 15 अध्याय का 13 वचन में लिखा है। अशा लोकांसंबंधाने मत्ते त्याचा 15 अध्याय त्याच्या 13 वचनामध्ये लिहिलंय. प्रियो बहुत प्यार से और प्रार्थना से और आत्मा में रहकर के इन बातों को समझो। आणि खूप प्रार्थनेपूर्वक आत्म्यामध्ये राहून या गोष्टी समजा. उसने उत्तर दिया, हर पौधा जो मेरे स्वर्गीय पिता ने नहीं लगाया उखाड़ा जाएगा। हाँ देखा ऐसे जो भावनी के लोग एक सच्चा नया जन्म पाए हुए लोग नहीं। आणि अशा प्रकारचे विचार करणारे जे लोक आहेत ते नवा जन्म प्राप्त झालेले लोक नाही. उसमें कार्य करने वाला आत्मा प्रभु की आत्मा नहीं। त्यांच्यामध्ये काम करणारा आत्मा हा देवाचा आत्मा नाही. प्रियो वो जरूर एक धोखा का
आत्मा है करके जरूर कुछ दिनों में वो प्रकट हो जाता है। आणि त्यांच्यामध्ये कार्य करणारा आत्मा हा फसवेगिरीचा आत्मा आहे, एक दिवस निश्चितच प्रकट होईल. कैसे प्रकट होगा? आणि ते कसं प्रकट होणार? देखो, हर एक बात प्रभु का वचन हमें बताता है। आणि प्रत्येक गोष्ट देवाचं वचन आपल्याला सांगतं. है ना? जब पहला यूहन्ना दूसरा अध्याय का 19 वचन में लिखा है, पहिलं योहान त्याचा दुसरा अध्याय त्याच्या 19 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेला आहे. वे निकाले तो हम ही में से है, हाँ। पर हम में के थे ही नहीं, हम्म। क्योंकि यदि वे हम में के होते तो हमारे साथ रहते, पर निकाले इसलिए गए कि ये प्रकट हो कि वे सब हम में के नहीं है। प्रियो, यहाँ पर जो वचन जो बताया वो बात को थोड़ा समझने के लिए लोगों के लिए कठिन बात है। आणि या ठिकाणी जे वचन सांगितलेले ते समजण्याकरता लोकांकरता जरा कठीण आहे. मसीह में आया हुआ लोग, सब लोग एक के प्रियो, वो एक शरीर का अंग है, वो कभी भी किसी प्रकार भी गलत सोच नहीं सकता। आणि ख्रिस्तामध्ये आलेले लोक हे सगळे लोक एक आहे, त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारची फूट राहणार नाही. ते एका शरीराचे अवयव आहे. क्योंकि वो एक बनकर रहेगा, क्योंकि वो आत्मा में उसकी यूनिटी है, ऐक्यता है। आणि ते एक होऊन राहतील कारण त्यांची ऐक्यता आत्म्यामध्ये आहे. जब एफेसियों 4 अध्याय का 3 वचन में पौलुस कहता है, आणि एफिसकाराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 3 वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे म्हणतो, और मेल के बंधन में आत्मा की एकता रखने का यत्न करो। देखा, मेल की बंधन में आत्मा की एकता रहने के लिए यत्न करना। आणि शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्याचा प्रयत्न करा. प्रियो, हमारा प्रभु का सबसे बड़ा दिल की गहरा चाहत है कि हम मसीह में एक बनकर रहना। आणि आपल्या सगळ्यांच्या हृदयाची खूप मोठी इच्छा आहे की आपण ख्रिस्तामध्ये एक राहावं. अगर ऐसा नहीं रहेगा तो प्रभु का दिल को बहुत दुख है। प्रियो, असं जर नाहीये तर प्रभूच्या हृदयाला खूप दुःख आहे. आपको मालूम है यूहन्ना का सुसमाचार 17 अध्याय वो प्रभु पिता के साथ प्रार्थना का अध्याय है यीशु मसीह का। वो प्रार्थना में भी यीशु मसीह बार बार कहने वाले एक शब्द, उसका 21 वचन जरा पढ़ना। आणि योहान कृष्ण समाचार 17 जो अध्याय आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचा पित्याकडे प्रार्थना करण्याचा तो अध्याय आहे. आणि मग त्या अध्यायामध्ये 21 वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अशा प्रकारे म्हणतो कि वे सब एक हो, जैसा तू है पिता मुझ में है और मैं तुझ में हूँ। देखिए, हम जैसे एक हैं वैसा प्रभु के मंडली एक बनकर रहना, ये प्रभु यीशु मसीह की पिता से प्रार्थना भी है और उनका दिल की इच्छा भी है। आणि या ठिकाणी आपण जशी एक आहोत तसं त्यांनी एक होऊन राहावं असं प्रभू येशू ख्रिस्ताची पित्याकडे प्रार्थना सुद्धा आहे आणि मनाची इच्छा सुद्धा आहे. मैं हर एक पवित्र लोगों को नम्र विनती करता हूँ। आणि प्रत्येक पवित्र भक्ताला मी नम्र विनंती करतो. प्रियो, हमारे ये ऐक्यता देख करके लोग हमारे बीच में आना चाहिए। आणि आपली ऐक्यता पाहून लोकांनी आपल्यामध्ये यायला पाहिजे. परंतु कई बार क्या होता है, पुष्कळ वेळा काय होतं, कुछ लोगों का जो बिगड़ा हुआ जो दिल और उन्होंने सच्चा उद्धार ना पाने के कारण उन लोग बिगड़ने वाला कार्य करने के द्वारा दूसरों के लिए ठोकर बंद करके दूसरे लोग अपने से निकल जाते हैं। आणि काही लोकांचं जे हृदय आहे ते वाईट झालेलं राहतं आणि त्यांनी केलेल्या वाईट काम पाहून इतर लोक जे आहेत ते दूर निघून जातात आणि मंडळीमध्ये येत नाही. ये बहुत दुख की बात है। आणि प्रेरणो हे खूप दुःखदायक आहे. एक बार मुझे ऐसा अनुभव हुआ, एकदा मला असा अनुभव आला. एक भाई एक दिन मंडली में आया तो वो एक नया व्यक्ति को बोलता है कि आज मैं झगड़ा करने के लिए आया। आणि एकदा एक भाऊ मंडळीमध्ये आला आणि तो नवीन एका भावाला असं म्हणतो की आज मी मंडळीमध्ये भांडण करायला आलो. ये सुनते वो भाई निकल गया। आणि ऐकल्यानंतरच तो भाऊ निघून गेला. बोला, ये मंडली में झगड़ा है तो फिर ये ऐसे झगड़ा के जगह पर मैं क्यों रहने का। आणि या मंडळीमध्ये जर असे भांडण आहे तर मग अशा भांडणाच्या ठिकाणी मी का राहावं. अभी वो झगड़ा करने के लिए आया हुआ व्यक्ति भी नहीं, वो जो नया आया था वो भी नहीं। आणि आता भांडण करण्याकरता आलेला तो व्यक्ती आता मंडळीमध्ये नाही आणि तो नवीन आलेला व्यक्ती मंडळीमध्ये नाही. दुख की बात है। आणि प्रियांनो, दुःखाची गोष्ट अब आहे. मैं बहुत लोग ये बात को जानता है, मैं उसका नाम या वो बात को नहीं बताना चाहता। आणि तुमच्यापैकी पुष्कळ लोकांना तो व्यक्ती कोण आहे ठाऊक आहे, मी त्याचं नाव सांगणार नाही. लेकिन एक बात मैं आपको बताना चाहता एक हूँ, गोष्ट मी सांगू इच्छितो. प्रियो, प्रभु की लोग, मंडली के लोग वो कैसे रहना चाहिए, हम सब एक है, ये बात का प्रकाश चित्र जानना चाहिए। आणि आपण सर्व लोक एक आहोत हा प्रकाश आपल्याला असला पाहिजे. प्रियो, हमें एक बनाने वाला बात ये दुनिया की प्रकार का कोई संगठन का बात नहीं, कोई धर्म की बात नहीं। आणि आपल्याला एक बनवणार या जगाची जी संघटना आहे त्याची एखादी गोष्ट नाहीये. मुझे ये भी मालूम है, मला हे सुद्धा ठाऊक आहे. एक व्यक्ती मला एक नया
एक संगठन का वक्ता होकर के मंडली शुरू किया। आणि एका व्यक्तीने एका संघटनेचा एक अध्यक्ष होऊन त्याने ती एक संघटनेला सुरुवात केली और वो दूसरा मंडलियों में जाकर ढूंढ रहा है आणि तो इतर मंडळांमध्ये जाऊन शोधत आहे ये संगठन का कोई इधर ही है क्या। आणि या संघटनेचं कोणी इथं आहे का और वो मंडली में ऐसे लोग थे, आणि त्या मंडळीमध्ये असे लोक होते वो उनको जाकर के बोलता है कि देखो हमारा संगठन का ग्रुप यहाँ पर शुरू हुआ है, तुम लोग मेरे पास आना। आणि अशा अशा संघटनेचा एक ग्रुप सुरू झालेला आहे, तुम्ही माझ्याकडे या। कितना धोखा है। आणि केवढी मोठी फसगत आहे और वो उनको लेकर आया, एक्चुअली उनको गिरा दिया आणि तो त्यांना घेऊन आला आणि खरोखर त्याने त्यांचं पतन केलं। भैया हमारी जो एकता कोई संगठन की एकता नहीं, कोई धर्म की एकता नहीं, हमारी एकता मसीह यीशु में एकता है, मसीह यीशु में एकता। आणि आपली जी काही ऐक्यता आहे ती कुठल्या संघटनेची नाहीये, तर आपली प्रभू येशू ख्रिस्तामध्ये ऐक्यता आहे। प्रभु ने इस एकता के लिए 7 बात हमारे लिए गहरा रीति में किया हुआ है। आणि या ऐक्यतेकरता प्रभूने 7 गोष्टी गहनतेमध्ये आपल्यासाठी केल्या आहेत। बहुत ध्यान से सुनना। लक्ष देऊन ऐका। एफेसियन का पत्री 4 अध्याय का 4 से 6 तक का वचन में ये 7 बातों को हमें दिखाई देता है। आणि इफिसकाराचं पत्र त्याचा 4 अध्याय 4 ते 6 वचनामध्ये या 7 गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात। प्रियो बहुत मानव सुंदर रीति में आप बार बार उस बात को पढ़ना है, क्योंकि अगर ये अनुभव रहेगा तो वो व्यक्ति में फूट की बात हो ही नहीं सकता। आणि मग अशा प्रकारचा जर अनुभव आहे तर त्या व्यक्तीमध्ये फूटही राहणारच नाही। प्रभु वचन कहता है, प्रभूचं वचन सांगतं एक ही आशा, एकच आशा। पहली बात एक ही आशा। आणि पहिली गोष्ट आपल्याला मिळालेली आशा एकच आहे। मतलब हम सभी लोगों को एक ही आशा है कि हमारा यीशु मसीह आएगा और हम प्रभु के साथ जाएंगे। आणि आपल्याला मिळालेली आशा या सगळ्यांना एकच आहे की आपला प्रभू येशू ख्रिस्त येईल आणि आपल्याला तो घेऊन जाईल। क्योंकि वो प्रभु ने बोला है कि मैं तुम्हारे लिए घर बनाने के लिए आया हूं। आणि त्या प्रभूने म्हटलं की तुमच्याकरता मी घर बनवायला जात आहे। जब वो बनेगा तो मैं फिर से आकर के जहां मैं हूं वहां पर तुम्हें ले जाऊंगा। आणि मग ते झाल्यानंतर मी येईल आणि तुम्हाला घेऊन जाईल। तो बहुत सुंदर बात है आणि खूप सुंदर गोष्ट आहे। हमारे सबका आशा, ये आशा प्रभु ने दिया है तो वो आशा कभी भंग नहीं हो सकता। आणि आपल्याला दिलेली आशा ही प्रभूने, तर ती आशा कधी भंग होणार नाही। और दूसरी बात, हम एक ही शरीर का अवयव है। आणि दुसरी गोष्ट, आपण एकाच शरीराचे अवयव आहोत। जब हमारा पहला कुरिन्थी 12 अध्याय का 27 वचन में लिखा है, आणि पहिले करंथीकराचं पत्र 12 अध्याय त्याच्या 27 वचनामध्ये लिहिलंय, हम उस एक ही शरीर का अवयव है। आणि आपण एकाच शरीराचे अवयव आहोत। प्रभु को 2 शरीर नहीं। आणि प्रभूला 2 शरीर नाही। इस प्रकार तुम सब मिलकर मसीह की देह हो। हाँ, तुम सब मिलकर के मसीह की देह है। आणि तुम्ही सगळे मिळून प्रभूचं शरीर आहात। प्रभु को 2 शरीर नहीं, आणि प्रभूला 2 शरीर नाहीये, एक ही शरीर है। एकच शरीर आहे। और तीसरा हमने देखा है कि एक ही आत्मा। आणि तिसरं आपण पाहतो की एकच आत्मा आहे। जो हमने जो भी पाया है प्रभु यीशु मसीह की आत्मा को पाया। आणि आपण जे काय मिळालेलं आहे ते प्रभू येशू ख्रिस्ताचा आत्मा मिळालेला आहे। अगर वो आत्मा पाया है तो फिर वहां पर भिन्नता आने का सवाल ही नहीं। आणि मग तो आत्मा जर मिळालेला आहे तर मग त्या ठिकाणी भिन्नतेचा प्रश्नच नाही। और चारों बात है, हमारा एक ही प्रभु है। आणि चौथी गोष्ट की आपला प्रभू एकच आहे। वो हमारा एक ही प्रभु है। आणि एकच प्रभू, हम सबका एक ही प्रभु है। एकच प्रभू, हमको प्रभुता करने वाला, हमारा कंट्रोल करने वाला एक ही है, वो प्रभु यीशु मसीह है। आपल्यावर प्रभुत्व करणारा, नियंत्रण करणारा एकच प्रभू आहे। और पांचवा बात बोलता है कि हमारे एक ही विश्वास। आणि पाचवी गोष्ट म्हटलंय की आपला विश्वास एकच आहे। हमें मालूम है कि प्रभु यीशु मसीह सच्चा जीवित परमेश्वर का पुत्र है। आणि आपल्याला माहिती आहे की प्रभू येशू ख्रिस्त जिवंत देवाचा पुत्र आहे। वो एकमात्र उद्धार करता तो है, एकमात्र तारण करता वो आहे। एकमात्र प्रभु है। आणि तो एकमात्र प्रभू आहे। वो जी उठ करके आज पिता की देहनी और बैठा है। आणि तो पुनरुत्थित होऊन पित्याच्या उजवीकडे बसलेला वो आहे। फिर से हमको लेने के लिए आएगा। आणि तो पुन्हा आपल्याला घ्यायला येणार हम आहे। सबका एक ही विश्वास आणि है। आपला एकच विश्वास आहे। छठवा बोलता है कि हमारा सबका एक ही बपतिस्मा है। आणि 6वं म्हटलंय की आपला बाप्तिस्मा एकच आहे। हालेलुया। पहला कुरिन्थी 12:13 में लिखा है, पहिले करंथीकराचं पत्र 12 अध्याय 13 वचनामध्ये लिहिलं, हमें उसके शरीर की अंग बनाने के लिए पवित्र आत्मा की बपतिस्मा प्रभु ने अपने सबके ऊपर, जिन्होंने उद्धार पाया सबके ऊपर उंडेला है। आणि आपल्याला त्याच्या शरीराचा भाग होण्याकरता सगळ्यांवर त्याने पवित्र आत्म्याचा छिडकाव केलेला आहे। पवित्र आत्मा का बपतिस्मा दिया है। आणि पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा दिलेला आहे। एक ही आत्मा के द्वारा एक देह होने के लिए बपतिस्मा लिया। एक देह होने के लिए एक ही आत्मा के द्वारा सब
का बपतिस्मा किया है। आणि एका शरीराचे अवयव होण्याकरता सगळ्यांचा पवित्र आत्म्याचा द्वारे बाप्तिस्मा झाला आहे. और आखिर में बोलता है आणि शेवटी असं म्हटलंय हमारे एक ही पिता। आणि आपला एकच पिता आहे. मैं सबको मतलब बार बार वचन इसलिए नहीं पढ़ाया, प्रियो हमारे एक ही पिता है। इसलिए यीशु मसीह ने प्रार्थना करने के टाइम पर भी बोला कि हे हमारे स्वर्गीय पिता करके पुकार कर प्रार्थना कर। आणि आपला एकच पिता आहे म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्ताने प्रार्थना करत असताना सुद्धा असं म्हटलं, हे आमच्या स्वर्गीय बाप्पा। प्रियो वो हमारा सबका एक ही पिता है। आणि हो प्रियानो, आपला एकच पिता आहे। तो हमें क्या होना चाहिए? मग आपण काय असायला हम पाहिजे? सब लोग मसीह में एक है। आपण सगळे लोक ख्रिस्तामध्ये एक आहोत। हम सब परमेश्वर का संतान है। आपण सर्व देवाचे पुत्र आहोत। हम सभी ने मसीह को पहना है आणि आपण सर्वांनी ख्रिस्ताला परिधान केलेलं और आहे। हम सब लोग मसीह में एक है। आपण सगळे लोक ख्रिस्तामध्ये एक आहोत। चारों बात क्या है? चौथी गोष्ट काय आहे? पहले कुरिन्थी 15 अध्याय का 51-52 वचन में लिखा है, पहिले करंथीकराचं पत्र त्याचा 15 अध्याय त्याचं 51 आणि 52 वचनामध्ये असं लिहिलंय, हम सब लोग प्रभु की आगमन में रूपांतर होकर के उड़ा लिए जाएंगे। आणि आपण सगळे लोक ख्रिस्ताच्या आगमनामध्ये रूपांतरित होऊन त्याच्या सोबत उचलल्या जाऊ। देखो मैं तुमसे भेद की बातें कहता हूँ, हम सब नहीं सोएंगे परंतु सब बदल जाएंगे और ये क्षण भर में पलक मारते ही अंतिम तुरही फूटते ही होगा, क्योंकि तुरही फूके। बस यहाँ पर हम सब बदल जाएंगे। आणि आपण सगळे बदलून जाऊ। मतलब जो प्रभु में सो गया वो जी उठेंगे आणि जे प्रभू मध्ये मेलेले आहे ते जिवंत होतील, और जो जीवित है वो सब रूपांतर हो जाएंगे। आणि जे जिवंत आहे ते बदलून जातील। हम सब लोग रूपांतर होकर के उड़ा लिए जाएंगे। आणि आपण सगळे लोक रूपांतर होऊन उचलल्या जाऊ। जो प्रभु के आगमन में रूपांतर होने वाले लोग हैं, आणि जे प्रभूच्या आगमनामध्ये रूपांतर होणारे लोक आहेत, वे लोग अभी भी रूपांतर की प्रक्रिया में लगा हुआ है। आणि ते लोक आताही रूपांतराच्या त्या प्रक्रियेमध्ये आहे। मतलब वो लोग रोज मन फिर करके मतलब अनेक लोग दिन वो रूपांतर की प्रक्रिया में बैठता है। आणि ते मन परिवर्तित करून ते रूपांतराच्या प्रक्रियेमध्ये चालत राहतात। जल्दी 2 शब्द पढ़ाता हूँ। आणि लवकर 2 वचन वाचायला सांगतो। रोमियो 12 अध्याय का 2रा वचन, रोम त्याचा 12 अध्याय त्याचं 2रं वचन, और दूसरा कुरिन्थी 3 अध्याय का 18 वचन। दुसरे करंथीकराचं पत्र 3 अध्याय 18 वचन। जल्दी पढ़ना। रोमियो 12 का 2। इस संसार के सदृश न बनो, परंतु तुम्हारे मन के नए हो जाने से तुम्हारा चाल चलन भी बदलता जाए, जिससे तुम परमेश्वर की भली और भावती और सिद्ध इच्छा अनुभव से मालूम करते रहो। देखिए हमारे जीवन में रोज ये रूपांतर प्रक्रिया होना है। आणि आपल्या जीवनामध्ये दररोज या रूपांतराची प्रक्रिया व्हायची आहे। रोज मन प्रवट होना है। आणि दररोज आपलं मन परिवर्तन व्हायचं आहे। हम प्रभु की जैसे जैसे स्वर्गीय ज्ञान में बैठता है उसके अनुसार हमारा मन को भी बदलना चाहिए। आणि जसं जसं प्रभूच्या स्वर्गीय ज्ञानामध्ये आपण वाढतो तसं तसं आपल्यामध्ये ती रूपांतराची प्रक्रिया ही होत राहायला पाहिजे। देखो दूसरे कुरिन्थी 3 अध्याय का 18 वचन में लिखा है, दुसरे करंथीकराचं पत्र 3 अध्याय त्याच्या 18 वचनामध्ये लिहिलंय, तो प्रभु के द्वारा जो आत्मा है हम उसी तेजस्वी रूप में अंश अंश करते बदलते जाते हैं। देखा उस तेजस्वी रूप में इस दुनिया की यात्रा में भी हम अंश अंश करके बदलते जाने वाला अनुभव है। आणि आपल्या या जीवन प्रवासामध्ये आपण अंश अंश रीतीने रूपांतरित होत राहाय। एक बात जरूर पवित्र लोग जानना, आणि एक गोष्ट निश्चितच पवित्र लोकांनी जाणा, हमें कैसा बनना है? आपल्याला कसं व्हायचंय? हमें उसका पुत्र के अनुरूप बनना है। आपल्याला त्याच्या पुत्राच्या प्रतिमेचं व्हायचंय। है ना? रोमियो का पत्र 8 अध्याय का 29 वचन बहुत खास वचन है। आप हमेशा ये वचन कभी दिल से निकालना नहीं, कभी भूलना भी नहीं। आणि रोमकराचं पत्र 8 अध्याय त्याच्या 29 वचन जे आहे ते तुम्ही आपल्या हृदयातून कधीही काढू नका। क्योंकि जिन्हें उसने पहन लिया है उन्हें पहले से ठहराया भी है कि उसके पुत्र के स्वरूप में हो। हाँ देखिए उसके पुत्र के स्वरूप में बनना है। आणि पुत्राच्या सारखे व्हायचं आहे। पुत्र के जैसा बनने के लिए प्रभु ने हमको दुनिया से अलग किया। आणि पुत्रासारखे होण्याकरता प्रभूने आपल्याला या जगापासून वेगळं केलं। उसके स्वभाव में रोज हमें बदलते जाना है। आणि त्याच्या स्वभावामध्ये दररोज आपण बदलत जायचंय। उसका पूर्णता कब होगा? आणि त्याची पूर्णता केव्हा होणार? प्रभु के आगमन में। प्रभूच्या आगमनामध्ये। है ना? हम पूर्ण रूप में प्रभु की जैसा बन जाएगा। आणि संपूर्ण रीत्या आपण प्रभु प्रमाणे होऊ। फिलिपियों 3 अध्याय का 20-21 में भी लिखा
है, आणि फिलिपकरांचं पत्र 3 अध्याय 20-21 मध्ये सुद्धा लिहिलंय, हमारा नागरिकता स्वर्ग में है, आपलं नागरिकत्व जे आहे ते स्वर्गामध्ये हमारा आहे. यीशु मसीह स्वर्ग से आएगा, आपला प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गातून येईल हमारे दिनहीन देह अलिया उसकी महिमा का देह की समान बन जाएगा. आणि आपलं हे जे नश्वर शरीर आहे ते त्याच्या गौरवयुक्त शरीराप्रमाणे होईल. और यहोना 3:2 में लिखा है, पहिलं योहान त्याचा 3:2. 3 अध्याय 2 वचनामध्ये लिहिलंय. हम क्या कुछ होने वाले, हे प्रियो, अब हम परमेश्वर की संतान हैं और अभी तक यह प्रकट नहीं हुआ कि हम क्या कुछ होंगे. इतना जानते हैं कि जब वो प्रकट होगा तो हम उसके समान होंगे. ओ जब वो प्रकट होगा तब उसकी समान होगा. आणि ज्या वेळेला तो प्रकट होईल आपण त्याच्याप्रमाणे दिसू. प्रियो, ये कितना अनोखी बात है. आणि प्रेरणो केवढी अद्भुत गोष्ट आहे. क्या आप विश्वास करते हैं? आणि याच्यावर तुम्ही विश्वास करता का? अद्भुत है, अद्भुत है, अद्भुत है. आणि खरोखर खूप अद्भुत आहे. हम प्रभु की आगमन की बहुत निकटता में हैं. आणि प्रभूच्या आगमनाच्या आपण खूपच जवळ आहोत. प्रियो, हम लोग रूपांतर होकर के मसीह के जैसा बनने जा रहे हैं. आणि प्रेरणो आपण रूपांतर होऊन ख्रिस्ताच्या प्रमाणे होणार आहोत. कौन कौन? कोण कोण? जो भी आज मसीह में, आणि जे ख्रिस्तामध्ये आहे जो भी उतार पाया है, आणि ज्याचं कोणाचं तारण झालंय जिन्होंने मसीह को पकड़ लिया, आणि ज्यांनी ख्रिस्ताला परिधान केले जो मसीह में एक बन करके रहता है, आणि जे ख्रिस्तामध्ये एक होऊन वो राहतात सब लोग रूपांतर हो जाएंगे. आणि ते सगळे लोक रूपांतरित वो होतील लोग सब मसीह के जैसा आणि बनेंगे. ते सगळे ख्रिस्ताप्रमाणे होतील. आखिरी और एक बात जल्दी बोल कर खत्म करूंगा. आणि शेवटी अजून एक गोष्ट सांगून मी या ठिकाणी थांबेन. मुझे मोहर में मैं थोड़ा फास्ट जा रहा हूँ, आणि मला माहितीये थोडं मी पटापट सांगत क्योंकि आहे ये समय का घोड़ा रुकता नहीं. आणि वेळ जी आहे ती थांबत हम नाही. बैठे रहता है लेकिन घोड़ा चलते रहता है. आणि आपण बसून राहतो आणि वेळ जात राहतो समय किसी के लिए नहीं रुकता प्रिय. आणि वेळ कोणासाठी थांबत और हमें नाही. समय पर समाप्त करना जरूरी बात है. आणि वेळेवर थांबवणं आपलं गरजेचं आहे. पांचवी बात क्या है? 5वी गोष्ट काय? दूसरा कुरिन्थी 5 अध्याय का 10 वचन. दुसरे करंदीकराचं पत्र 5 अध्याय त्याचं 10 वचन. हम सबको मसीह के न्यायासन के सामने एक दिन खड़ा होना है. आणि आपल्या सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायासनासमोर उभं राहायचंय. प्रियो, अवश्य है कि हम सबका हाल मसीह के न्यायसन के सामने खुल जाए कि हर एक व्यक्ति अपने अपने भले बुरे कामों का बदला जो उसने देह के द्वारा किए हो पाए. प्रियो, यहाँ पर एक खास बात देखना. आणि प्रणव एक विशेष गोष्ट बघा. सिर्फ विश्वासी लोग खड़ा होना ऐसा नहीं, आणि केवळ विश्वासी लोक उभे राहणारे असं नाही, प्रभु के दास लोगों को भी खड़ा होना है. आणि प्रभूच्या दास लोकांनाही उभं यहाँ राहायचं. पर प्रेरित पौलुस ने भी उनके साथ मिलाया. आणि या ठिकाणी प्रेषित पौलाने आपल्या स्वतःला त्यांच्या सोबत वो जोडलं. बोलता है, तो म्हणतो हम सबको, आपल्या सर्वांना, हम सबको, आपल्या सर्वांना, जो भी प्रभु यीशु मसीह में है, आणि जे कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहे, जिन्होंने प्रभु यीशु मसीह को धारण किया आणि है, ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्ताला परिधान केले, जो लोग आज प्रभु यीशु मसीह के आगमन की बाट जो रहे, आणि जे लोक आज प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनाची वाट पाहत जो आहेत, लोग आत्मा में एकता रखते हुए उसके लिए प्रयास करते हुए पवित्र जीवन बिताता है, आणि जे आत्म्यामध्ये ऐक्य ठेवून त्याच्याकरता प्रयत्न करतात, हम सबको एक दिन आपल्या सर्वांना एक दिवस प्रभु यीशु मसीह के सिंहासन के सामने खड़ा होना है. आणि आपल्या सर्वांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या सिंहासनासमोर उभं राहायचंय. प्रियो, वहां पर न्याय उस सिंहासन के सामने खड़ा होने के समय में हमें कोई ताड़ना या सजा नहीं मिलेगा. आणि त्या सिंहासनासमोर उभं राहिल्यानंतर आपल्याला कुठल्या प्रकारची शिक्षा नाही मिळणार. वो बात में आप डरो मत. आणि त्या गोष्टीमध्ये घाबरू नका. आकर इस दुनिया में प्रभु में आने के बाद में अगर कोई गलती हुआ, कोई पाप हुआ, तो इधर ही आपको ताड़ना मिलेगा. आणि प्रभू मध्ये आल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचं पाप चुकी झाली तर याच जीवनामध्ये तुम्हाला शिक्षा भेटेल. क्यों मिलेगा? का भेटेल? क्योंकि उसको बाल शिक्षा बोलता है. आणि त्याला बाल शिक्षा म्हटली जाते. इब्रानियों का पत्री उसका 12 अध्याय का 5 से 11 तक जब पढ़ता है, आणि इब्रिकराचं पत्र त्याचा 12 अध्याय 5 ते 12 वचनामध्ये असं वाचतो. और तुम उस उपदेश को जो तुमको पुत्र के समान दिया जाता है भूल गए हो. हे मेरे पुत्र, प्रभु की ताड़ना को हल्की बात न जान. मतलब प्रभु जिसको अपना पुत्र करके अपनाया है उसको ताड़ना देगा. आणि ज्या व्यक्तीला प्रभूने आपला पुत्र म्हणून स्वीकारलेला आहे त्याला तो उपदेश देईल. हाँ, प्रियो, ताड़ना से समझ लेना चाहिए. आणि आपल्याला मिळालेलं जे शासन आहे त्याच्याद्वारे आपण समजून घ्यायला क्योंकि पाहिजे. मरने के बाद में या न्यायासन के सामने हमको कोई ताड़ना का कार्रवाई नहीं. आणि मेल्यानंतर त्या सिंहासनासमोर आपल्याला कुठल्या प्रकारे शासन नाही राहणार. इसलिए प्रेरित पौलुस मतलब प्रभु में के विषय में कहने के टाइम पर भी ये बात याद दिलाता है. आणि प्रभू मेषाच्या वेळेला सुद्धा प्रेषित पौल या गोष्टीला असं आठवण करून देतो.
देतो. पहला कुरिन्थी उसका 11 अध्याय का 30 से 32 तक के वचनों में आणि पहिले करंदीकराचं पत्र 11 अध्याय 30 ते 32 वचनामध्ये कि अगर अयोग्य रीति में मेज पे शामिल रहेगा तो अयोग्य रीतीने तुम्ही मेजामध्ये सहभागी झाला कई लोग तर बीमार गिरते हैं, आणि काही लोक आजारी पडतात, कई लोगों का मृत्यू भी होते हैं. काही लोकांचं मरण सुद्धा येतं. ये क्या है? ये ताड़ना है. आणि हे काय आहे? ही शिक्षा आहे. हाँ, ये बच्चों को मिलने वाला ताड़ना है, मुलांना मिळणारी ही शिक्षा आहे. क्योंकि उनको मतलब उस अनंत काल की नरक की आग से प्रभु ने ऑलरेडी बचा चुका है. आणि अनंत कालच्या नरकाच्या अग्नीतून त्यांना वाचवलेलं आहे. इसलिए दुनिया में करने वाला कामों को दुनिया में रह करके शरीर में प्रभु उसको ताड़ना देता है. आणि जगामध्ये राहत असताना करणाऱ्या कामाच्या शिक्षा प्रभू या जगामध्ये देतो. जब हम न्याय आसन के सामने जब खड़ा रहेगा, आणि न्यायासनासमोर आपण ज्यावेळेला उभं राहू हमने शरीर में रहकर किया हुआ सारे काम परखा जाएगा. आणि शरीरामध्ये केलेलं सर्व कामं आपण पारखली जातील. पहला कुरिन्थी 3 अध्याय का 13 से 15 तक का वचनों में लिखा है, आणि पहिले करंदीकराचं पत्र 3 अध्याय 13 ते 15 वचनामध्ये अशा प्रकारे लिहिलेलं आहे. हमारा काम का 6 खूबी लिखा है. आणि आपल्या कामाचे 6 वैशिष्ट्य लिहिलेले आहेत. कोई लोग सोना चांदी बहुमूल्य पत्थर की न्याय कार्य करता है, आणि काही लोक सोने चांदे आणि बहुमूल्य दगडाप्रमाणे काम करतात. कुछ लोग लकड़ी घास भूसे के समान काम करते आणि हैं. काही लोक लाकूड घास आणि भुसा याच्याप्रमाणे काम करतात. जो उस न्यायासन के सामने लिखा है कि आग की द्वारा परखा जाएगा. आणि त्याच्यामध्ये असं लिहिलं आहे की ते अग्नीच्या द्वारे पारखल्या जाईल. इस आग में होकर के जब जाएगा, आणि ज्या वेळेला अग्नीमध्ये होऊन जाईल अगर जो बना रहेगा उसको प्रतिफल मिलेगा, आणि जो स्थिर राहील त्याला प्रतिफळ जो भेटेल, जल जाएगा उसको प्रतिफल नहीं आणि मिलेगा. जे जळून जाईल त्याला प्रतिफळ नाही. हम क्या पाने के लिए जा रहे हैं, आणि काय आपण प्राप्त करायला जात किस आहोत प्रकार का कार्य हम करता है. आणि कुठल्या प्रकारचं कार्य आपण करत आहोत. जो व्यक्ति प्रभु में, प्रभु की आत्मा की अगुवाई में, प्रभु का प्रेम में किया, वो सब सोना चांदी बहुमूल्य पत्थर है. आणि जो कोणी पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनामध्ये प्रभूच्या प्रेमामध्ये राहून केलं ते सर्व सोने चांदा आणि बहुमूल्य दगड आहे. अगर जो व्यक्ति मजबूरी में दिखावा के लिए, प्रशंसा के लिए किया, वो लकड़ी घास भूसा है. आणि मग ज्या लोकांनी हे फक्त लोकांना दाखवण्याकरता स्वतःची पुसरकी मिरवण्याकरता केलं ते सर्व लाकूड घास आणि भुसार आहे. ये सब विस्तार से बोलने के लिए समय नहीं है, लेकिन मैं शॉर्ट में उसका खास बात आपको समझा दिया. आणि मग हे आता विस्तारितीने बोलण्याकरता वेळ नाही, पण थोडक्यात याची विशेष गोष्ट सांगितली. हमारा काम होगा, न्याय होगा. आपल्या कामांचा न्याय होणार आहे. हमारा विचारों का भी न्याय होगा. आपल्या विचारांचा पण न्याय होणार. पहला कुरिन्थी 4:5 में लिखा है, पहिले करंदीकराचं पत्र 4 अध्याय त्याच्या 5 वचनामध्ये लिहिले जो हमारा गुप्त विचारों का, हमारा दिल की भावनाओं का तक न्याय करेगा. आणि आपल्या हृदयाच्या विचारांचा सुद्धा न्याय केला जाणार आहे. और मत्ती 12 अध्याय का 36 वचन में लिखा है, मत्ते 12:36 मध्ये लिहिलेलं आहे हमारे एक एक शब्दों का न्याय होगा. आपल्या एक एक शब्दांचा न्याय होईल. आज कई लोग अपने ओठों को बहुत गलत इस्तेमाल करते हैं. आणि काही लोक आपल्या ओठांचा खूप चुकीचा उपयोग करतात. आप जरूर अपने ओठों को सावधान रखो. आणि आपले ओठ ते सावध ठेवा. कितनी लोग है ना अपनी भाई बहनों की बुराई करने के लिए मुंह खोल देते हैं. आणि कितीतरी लोक आपल्या भावा बहिणीचं वाईट बोलण्याकरता तोंड उघडतात. आप कभी भी इस रीति में धोखा मत खाओ. अशा प्रकारे तुम्ही फसू नका. ज्यादा ताड़ना खाने के लिए मत तैयार हो जाओ. आणि जास्त शिक्षा मिळण्याकरता तुम्ही तयार राहू नका. अगर आपका उद्धार हुआ है तो इधर ताड़ना मिलेगा जरूर. आणि तुमचं तारण झालंय तर तुम्हाला इथं शिक्षा भेटेल. परंतु अगर आपका उद्धार नहीं हुआ है तो आनंद काल में नरक में मिलेगा. आणि तुमचं तारण नाही झालं तर अनंत कालच्या नरकामध्ये जाल. हमारा कामों की बढ़ाईपन देख करके प्रतिफल नहीं, आणि आपल्या कामाचा मोठेपणा बघून ते नाही, हम हर एक काम किस उद्देश्य से, किस आत्मा से, किस इच्छा से किया उसके अनुसार प्रतिफल है. आणि प्रत्येक काम कुठल्या इच्छेने कुठल्या आशेने केलं त्याच्यावरती निर्भर आहे. हमारा हर एक काम प्रभु की महिमा के लिए है या खुद की महिमा के लिए है. आणि आपलं प्रत्येक काम देवाच्या गौरवा करताय का स्वतःच्या गौरवा करताय. प्रभु हर एक पवित्र लोगों को समय देता है, अवसर देता है, मौका देता है, लेकिन बहुत लोग उसका गौरव ना जान करके उस अवसर को खो देता है. आणि प्रभू प्रत्येकाला संधी देतो, पण लोक त्या संधीचा उपयोग न करता ती संधी वाया घालवतात. मैं आपको बहुत प्रभु का प्रेम में एक बात याद देना चाहता हूँ. आणि प्रभूच्या प्रेमामध्ये एक गोष्ट तुम्हाला आठवण करून देतो. आज अगर हमारा आखिरी दिन रहेगा तो आज क्या प्राप्त करने के लिए हम अपनी तैयारी किया है. आणि आज जर आपला शेवटला दिवस असेल तर काय प्राप्त करण्याकरता आपण तयारी केली. आज प्रभु में आने के बाद में जैसे प्रभु चाहता है वैसे हमारा आत्मिक उन्नति हुआ है कि नहीं. आणि प्रभू जशी इच्छितो तशी आपली आत्मिक उन्नती झाली आहे का नाही. मैं जो भी कार्य करता है प्रभु के हित के अनुसार काम कर पा रहे कि नहीं. आणि मी जे काही
काय काम करतो प्रभूच्या इच्छेच्या अनुसार काम करू शकत आहे का नाही? एक खास बात मैं आपको याद रखना चाहता एक हूँ, विशेष गोष्ट मी तुम्हाला आठवण करून देऊ, हम प्रभु के संतान होने के कारण आणि देवाचे पुत्र असल्या कारणाने हमारे जीवन की हर एक बातों से स्वर्गीय पिता का महिमा होना चाहिए। आपल्या जीवनाच्या प्रत्येक गोष्टीद्वारे स्वर्गीय पित्याचा गौरव व्हायला वो पाहिजे, किस रीति में करना चाहिए? आणि ते कशा पद्धतीने करायला पाहिजे? दूसरा कुरिन्थी 7 अध्याय का पहला वचन। दुसरे करंदीकराचं पत्र 7 अध्याय त्याचं पहिलं वचन। ओ लॉर्ड जीसस, दूसरा कुरिन्थी 7 अध्याय का पहला वचन। अतः हे प्रियो, जबकि ये प्रतिज्ञाएं हमें मिली है, तो आओ हम अपने आप को शरीर और आत्मा की सब मलिनता से शुद्ध करें और परमेश्वर का भय रखते हुए पवित्रता को सिद्ध करें। प्रियो अलिया, हमारे हर एक पवित्र लोगों को मैं एक आखिरी प्रोत्साहन देना चाहता हूँ, परमेश्वर का भय रखते हुए पवित्रता को सिद्ध करें। आणि देवाचं भय बाळगत आपण पवित्रतेमध्ये परिपूर्ण व्हा। प्रियो, पवित्रता के बिना कोई प्रभु को देख नहीं सकता। आणि पवित्रीकरणाखेरीज कोणी प्रभूला पाहू शकत नाही। प्रभु का भय का अर्थ क्या है? आणि प्रभूचा भय याचा अर्थ काय आहे? जैसे हमने कोई सांप को देखकर डर गया ऐसा नहीं, आणि सापाला पाहून घाबरलो तसं नाही, कोई शेर को देखकर डर गया ऐसा नहीं। सिंहाला पाहून घाबरलो असं नाही। तो कैसा है प्रियो? मग कसं आहे? मैं प्रेम करने वाला प्रभु को, मी प्रेम करणाऱ्या देवाला, जो प्रभु मुझको प्रेम करता है, आणि जो देव माझ्यावर प्रेम करतो, उसका दिल को दुख देने वाला एक भी बात काम मुझ में ना हो। आणि त्याला दुःख देणारी एकही गोष्ट माझ्यामध्ये राहू नये। एक सच्चा प्रेम करने वाला लोगों की आपस में, आणि एक खऱ्या प्रेम करणाऱ्या लोकांना आपसामध्ये एक छोटा भी दूसरे को दुख देता है तो वो सह नहीं सकता। आणि छोटस जरी दुःख देतं तर त्याला ते सहन करू शकत नाही। प्रियो, ऐसा दिल के साथ हम प्रभु की भक्ति करना। आणि अशा हृदयासह आपण प्रभूची भक्ती करा। मैं आशा करता हूँ आप बात समझ रहे हैं। आणि मी आशा करतो की या गोष्टी तुम्हाला समजत आहे। आज हमें ये बात को परखना है। आज आपण या गोष्टीला पाहायचंय। मेरे को हमेशा देखते रहना है, क्योंकि प्रभु का दृष्टि धर्मियों पर लगी रहती है। इसलिए हमारा हर एक चाल चलन, हर एक बोली, हर एक विचार, हर एक भावना, सब कुछ प्रभु देखते रहता है। आणि आपले प्रत्येक विचार, प्रत्येक योजना, प्रत्येक कल्पना जे आहे ते प्रभू पाहत राहतो। हमारे अंदर एक निर्णय होना चाहिए, आपल्यामध्ये एक निर्णय असायला मुझे पाहिजे, इतना प्यार करने वाला, आणि मला एवढं प्रेम करणार मुझे आहे, इतना प्यार दिया हुआ, आणि मला एवढं प्रेम जो दिलेलं, मेरे लिए सब कुछ दिया, आणि ज्याने मला माझ्याकरता सर्व काही दिलं, उस प्रभु का दिल को मेरी तरफ से मैं थोड़ा भी दुख नहीं होने दूंगा। आणि त्या प्रभूला माझ्याकडून थोडस दुःख देणार मैं नाही, ऐसा कोई काम नहीं करूंगा। असं मी काम करणार नाही। ऐसा एक सच्चा निर्णय प्रभु का भय में लेना है, आणि असा एक निर्णय प्रभूच्या भयामध्ये घ्यायचा वो आहे, है सच्चा भय। आणि ते आहे खरं प्रभूचं। प्रियो, आज हम अपने आप को परख कर देखें। आणि प्रियांनो, आज आपण आपल्या स्वतःला पारखा, प्रभु में आया हुआ हम सब एक है प्रियो। आणि प्रभू मध्ये आलेलो आपण सर्व एक हम आहोत, एक दूसरे के लिए ठोकर न बने, आणि एकमेकांना ठेच लागण्याचं एक कारण दूसरे के म्हणून लिए प्रोत्साहन बने, एकमेकांना प्रोत्साहन द्या, क्योंकि हम मसीह में है। कारण आपण ख्रिस्तामध्ये ये आहोत, प्रभु की बड़ी अनुग्रह से हम लोग ये मौका मिला। आणि देवाच्या मोठ्या कृपाने आपल्याला हे मिळालेलं आहे। भूलो मत, विसरू नका, भूलो मत। विसरू नका, प्रभु ने दिया हुआ इस आशीष को भूलो मत, प्रभूने दिलेला आशीर्वाद विसरू नका, इसको तुच्छ ना कर, याला तुच्छ लेखू है नका। ना। मैं 5 बात आपको कहा, 5 गोष्टी सांगितल्या, बहुत विस्तार से नहीं बोल पाया आणि विस्तार रीतीने नाही सांगू क्योंकि शकतो, समय कम था। आणि वेळ कमी होती। तो भी वो पॉइंट आखिर में एक बार याद दिला करके मैं खत्म कर देता हूँ। आणि शेवटी ते मुद्दे सांगून या ठिकाणी मी थांबतो। हम जो भी प्रभु यीशु मसीह में है, हम सबके सब लोग परमेश्वर का संतान है। आणि जे कोणी ख्रिस्त येशू मध्ये आहेत ते सगळे देवाचे पुत्र आहेत, बोलने का मतलब जो प्रभु यीशु मसीह के नाम पर विश्वास किया। आणि ज्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये विश्वास केला। दूसरी बात, दुसरी गोष्ट, जिन्होंने भी प्रभु यीशु मसीह के नाम पर विश्वास करके उद्धार पाया और बपतिस्मा लिया, उन्होंने सबके सबने मसीह को पकड़ लिया। आणि ज्यांनी कोणी प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावावर विश्वास ठेवला आणि बपतिस्मा घेतला, त्यांनी सगळ्यांना ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे। तीसरी बात, तिसरी गोष्ट, हम मसीह यीशु में सब लोग एक है, एक है, किसी बात में कोई फर्क नहीं। आपण सर्व प्रभू येशू ख्रिस्तामध्ये एक आहोत, कुठल्या गोष्टीमध्ये फरक नाही। और चारवा बात, चौथी गोष्ट, हम उद्धार पाए हुए, प्रभु में आए हुए सारे प्रभु की जन एक दिन रूपांतर होकर उड़ा ली जाएगी। आणि प्रभू मध्ये आलेले सर्व आपण लोक रूपांतरित होऊन प्रभू सोबत उचलल्या जाऊ। उसमें मतलब कोई फर्क नहीं, याच्यामध्ये काही फरक नाही, आत्मिकता का कोई फर्क नहीं, आत्मिकतेचा काही फरक नाही, उनका कृत्यों का कोई फर्क नहीं, आणि त्यांच्या कामाचा काही फरक नाही, सबके सब प्रभु के आगमन में उठा लिया जाएगा। आणि सर्वच्या सर्व प्रभूच्या आगमनामध्ये उचलल्या जातील। और पांचवी बात, आणि 5वी गोष्ट, हम सब
सबको एक दिन प्रभु के न्यायासन के सामने खड़ा होना, आपल्या सर्वांना एक दिवस प्रभूच्या न्यायासनासमोर उभं राहायचंय सबको खड़ा होना है, आणि सगळ्यांना उभं राहायचं सबको अपना लेखा देना है, आणि सर्वांना आपला हिशोब द्यायचा आहे. कभी नहीं भूलना, कधी विसरू नका. एकदम तैयारी में रहो, एकदम तयारीत और हम राहा. एकदम प्रभु के आगमन की बहुत ही निकटता में, आणि आपण प्रभूच्या आगमनाच्या एकदम जवळ आहोत. हमारा कृपा युग भी खत्म होकर के स्पेशल ग्रेस पीरियड में हम लोग, आणि कृपायुग संपूर्ण एकदम स्पेशल अशा कृपायुगामध्ये जो आहोत. आज भी प्रभु का आगमन संभव है, आणि प्रियानो आजही प्रभूचं आगमन शक्यता आहे. तैयार रहना, तयार राहा. तैयार रहना. तयार राहा. प्रभु ने बहुत धन्य अवस्था में हमको लाया है, आणि प्रभूने खूप धन्य अवस्थेमध्ये आपल्याला आणलेला आहे. हम कौन है ये बात कभी ना भूले. आपण कोण आहो या गोष्टीला कधी विसरू नका. प्रभु का आशीष आप सबके साथ. आणि प्रभूचा आशीर्वाद आपल्या सगळ्यांसोबत असो. आमीन. आमेन.